चला सगळ्यांचं मी विपुल वाघमोडे सर्वोदय अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतोय. मित्रांनो बघा, चालू घडामोडी हा जो विषय आहे, हा विषय तसा पाहायला गेला तर दररोज आपण त्याला म्हणूया की थोडक्यात दररोज अभ्यासाचा हा विषय या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे असं कधीच होत नाही चालू घडामोडीच्या बाबतीत की तुम्ही चालू घडामोडीच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि म्हणजे उदाहरणार्थ समजा हा जो विषय आहे चालू घडामोडी घडामोडी हा विषय जो आहे, या विषयामध्ये असं कधीच होणार नाही की तुम्ही एकत्र काहीतरी अभ्यास केला, म्हणजे एकत्रित काहीतरी वाचत आहात तुम्ही, ओके, आणि तुम्हाला त्यात खूप काहीतरी आकलन होतंय. म्हणजे उदाहरणार्थ 10 दिवस कंटिन्यू चालू घडामोडी वाचलंय असं कधीच होत नाही. याचं कारणच सांगतो की 10 दिवस तुम्ही ज्यावेळेस चालू किंवा आज चालू घडामोडी 3 तास वाचाल 4 तास, हा कंटेंट खूप नवीन आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी नवीन नवीन असतात लक्षात, आणि हा कंटेंट बदलणारा आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, ओके, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, यातल्या संकल्पना काही बदलतात का रे? अजिबात नाही. यातल्या गोष्टी काही बदलतात का? अजिबात नाही. तसं चालू घडामोडी या विषयाच्या गोष्टीच्या बाबतीत होत नाही. चालू घडामोडी हा विषय हमेशा कसा आहे तर बदलणारा आहे, वारंवार चेंज होणारा हा विषय आहे. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे, येस. आता बघायचंय काय की हा जो विषय आहे, हा विषय जसं आपण म्हणतो की हा कंटिन्युअसली चेंज होणारा विषय आहे किंवा बदलणारा विषय आहे. या बाबतीत जर विचार जर केला तर या विषयामध्ये आपल्याला थोडंसं आपण त्याला म्हणूया की डेली अपडेट राहावं लागतं. दररोज आपल्याला काही घटक जे आहेत ते हमखास करावे लागतात. ओके, या संदर्भात सुद्धा बोलणारच आहे. आजच्या या सेशन मध्ये तुम्हाला चालू घडामोडी आपण कोणकोणते मुद्दे कशा प्रकारे अभ्यासायचे, आयोगाची त्या मुद्द्याच्या बाबतीत मागणी काय आहे, हे सगळं आपण ऑब्झर्व करणार आहोत. आणि 2023चा जो पेपर आहे, हा पेपर सुद्धा आपण पाहणार आहोत की या पेपरमध्ये नेमकं आयोगाने कसं विचारलं. हालाकी त्याची उत्तरं आता गरजेची नाहीयेत, कारण ती न्यूज किंवा त्या घटना ज्या आहेत त्या आता आपल्यासाठी जुन्या झाल्या. पण आपल्याला त्या प्रश्नांमधून हे समजून घेणं गरजेचं आहे की चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये आयोग क्वेश्चन कसे विचारू शकतो. ओके, ठीक आहे, चालू घडामोडीच्या बाबतीत आयोग क्वेश्चन कसे विचारू शकतो हे आपण पाहणं आवश्यक आहे. आणि हे जर एकदा कळालं तर चालू घडामोडीमध्ये नेमकं काय वाचावं आणि काय उचलावं हे तुम्हाला लक्षात यायला सुरुवात होत असते. ठीक आहे, येतं लक्षात. तर हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बघा आता बघा, चालू घडामोडीच्या बाबतीत जर विचार जर केला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण डिस्कस करूया. तो म्हणजे कोणता की काही महत्वाचे टॉपिक आपल्याला करावे लागतात. बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, टॉपिक कोणकोणते करावे, ठीक आहे ना, कोणकोणते घटक आपण अभ्यासले पाहिजेत. ठीक आहे, हे टॉपिक्स खूप महत्वाचे आहेत. बघा साधारणतः 8 ते 10 टॉपिक आहेत ज्याच्यावर हमखास आयोग क्वेश्चन करत असतो. आता थोडक्यात काय करूया, एका पेपरकडे जाऊया, एक पेपर बघूया आणि त्या पेपरच्या अनुषंगाने आपण बघूया की नेमकं आयोग कसं विचारतंय आणि मग त्याच्यानंतर टॉपिक कडे येऊया. म्हणजे तुम्हाला ते खूप जास्त काय होईल रे, इझी होऊ शकतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, दिसतंय सगळ्यांना? येस, बघा, येस, हा. आता हा जो प्रश्न आहे बघा, इथे मी तुम्हाला या पीडीएफ मध्ये तुम्हाला सरळ सरळ प्रश्न दिसत असेल. बघा प्रश्न क्रमांक, येस, बघा प्रश्न क्रमांक 36 काय सांगतोय प्रश्न क्रमांक 36. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 36 काय म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी काय म्हणतोय बघा की भारतातील पहिल्या सोन्याच्या एटीएमचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेलं होतं. बरोबर, येतं लक्षात? ठीक आहे, चलो झूम करूया. येस, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते. ओके, यस, ठीक आहे. बघा भारतातील पहिल्या सोन्याच्या एटीएमचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलंय असं त्यांनी विचारलेलं आहे. बरोबर, मग आता हा प्रश्न कसा आहे रे, येतं लक्षात ना. हा काय माहितीये का, महत्वाची ठिकाणं किंवा चर्चेतील ठिकाणं आपण ज्याला म्हटलं ना, त्या चर्चेतील ठिकाणांवर हा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कशावर क्वेश्चन आहे? चर्चेतील ठिकाणे, चर्चेतील ठिकाणे. ओके, ठिकाण. आता लक्षात घ्यायचं की चर्चेतील ठिकाणावर त्यांनी कसा क्वेश्चन विचारला की सगळ्यात पहिलं सोन्याचं एटीएम कुठे उघडलं होतं, सांगता येईल का सगळ्यांना? येस, एक गेस करा. आता एक लक्षात घ्यायचं, बघा इथं याचं उत्तर काय आहे, बघा हैदराबाद हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्यायचं. ओके, आता ऑप्शन पण आयोगाने कशी डिझाईन केले बघा, वाराणसी, इकडे लखनौ दिलं उत्तरेकडचं, एकीकडे काय दिलं कोची दिलं आणि एकीकडे दिलं हैदराबाद. ठीक आहे, सो असे ऑप्शन म्हणजे 2 ऑप्शन दक्षिणेतले आणि 2 ऑप्शन कुठले केले त्यांनी, उत्तरेकडचे. अशा प्रकारे हे ऑप्शन त्यांनी डिझाईन केले होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हा झाला एक प्रश्न. आता थोडक्यात पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊया, हे लक्षात घ्या. बघा
पुढचा प्रश्न काय सांगतोय थोडक्यात बघूया. खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 न सन्मानित करण्यात आलं असं त्यांनी विचारलेलं आहे. बरोबर. प्रश्न काय विचारला हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं बघा. काय विचारतात बघा, कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 न सन्मानित करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे इथं कोणता प्रश्न विचारला रे, इथं पुरस्कारावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कशावर प्रश्न विचारलेला आहे, पुरस्कार. कशावर विचारलाय, पुरस्कारावर हा क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला झालेला आहे. असं अनालिसिस तुम्ही प्रत्येक पेपरचं करणं गरजेचं आहे या ठिकाणी. ठीक आहे ना, असं अनालिसिस तुम्हाला प्रत्येक पेपरचा आधी करावं लागेल. आता ह्या न्यूज तुम्हाला जुन्या झाल्या, पण मला एक गोष्ट सांगा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मग 2020 पुढे 2021, 22, 23 असेलच ना. म्हणजे पुरस्काराच्या बाबतीत ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात की त्या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, त्या पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती, त्या पुरस्काराच्या बाबतीत आपल्याला ज्या गोष्टी माहिती हव्या असतात, ओके, त्या काही फिक्स अशा गोष्टी ज्या तुम्हाला हमखास माहितीच असणं गरजेचं आहे. मग काही राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार तुम्हाला वाचनामध्ये आणावे लागतात हमेशा, आणि त्यांच्याविषयी तुम्हाला हमखास काही गोष्टी हमखास माहिती असणं गरजेचं असतं. एकदा का त्या गोष्टी माहिती असल्या की त्याच्यानंतर मग त्या वर्षी ज्या वर्षी तुम्ही पेपर देताय त्या वर्षी तुम्हाला कोणकोणत्या म्हणजे कोणत्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला, मग ते व्यक्ती कोण आहे, कोणत्या कार्याशी निगडीत आहे असं विचारलं जाऊ शकतं. इथं काय विचारलेलं आहे, सरळ सरळ राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी क्लिअर विचारून टाकलेला होता. हे देखील लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. सो त्यानंतरच बघा, आता बघा पुढचा प्रश्न बघा काय आहे. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयानं कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी कोणते मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलं. मोबाईल ऍप्लिकेशन म्हणजे हा प्रश्न कशावर आहे रे, हा प्रश्न आहे पोर्टल, योजना आणि मोबाईल ऍप्लिकेशन. सरकारी योजना, सरकारी पोर्टल आणि सरकारी ऍप्लिकेशन जे लॉन्च होत असतात समाज किंवा सार्वजनिक हितासाठी, अशा गोष्टींवर आयोग हमखास क्वेश्चन करतो. आणि हे मी उगाच सांगतोय का, हे तुमच्या समोर प्रूफ आहे. 2023 चा पेपर आहे, कंबाईनचा पूर्व परीक्षेचा हा पेपर आहे, हे लक्षात घ्यायचंय. आणि ह्या पेपर मध्ये काय सांगितलं हे तुम्ही लक्षात घ्या. याचे उत्तर वगैरे ह्याचे आता घेणे नाही, आता ते जुनं झालं. आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं की मुद्दा कोणता विचारलेला होता हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुद्दा काय आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं होतं या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. ओके, हा एक मुद्दा आहे बघा. ठीक आहे, काय विचारलंय आता बघा, लॉकडाऊन दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयानं, ओके, आता इथून तुम्ही लगेच अंदाज लावू शकता कृषी व शेतकरी. मग ऑप्शन बघा बरं, किसान एक्सप्रेस, किसान कनेक्ट, ओके, त्यानंतर काय किसान रथ, आणि हे काय कृषी. कृषी हा एकच शब्द वेगळा दिसतोय की नाही, आणि इथं काय किसान किसान किसान. ओके, आता याच्यात कसा विचार करायचा असतो बघा, की कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी, सुलभ वाहतूक सांगितली ना, कृषी उत्पादनाची सुलभ वाहतूक, मग एक तर एक्सप्रेस असेल, एक तर रथ असेल. आता कनेक्ट म्हणजे काय हे तर थोडस तुम्हाला ऑड वाटू शकतं, लक्षात. कृषी नेटवर्क हे तर थोडस नाही होते. सो इथं तुम्हाला असा अंदाज लावता येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे आयोग पर्याय सुद्धा कसं डिझाईन करतो ना हे तुम्ही लक्षात ठेवा बरं का. आयोग पर्याय सुद्धा काय डिझाईन करतो हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आयोगाचा पर्याय सुद्धा बघा, आयोग पर्याय कशी डिझाईन करतोय, बरोबर, किसान किसान किसान, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला उत्तराचा गेस करायचा असतो ना त्यावेळेस तुम्हाला असे काही गोष्टी तुम्हाला प्रॉपरली पाहाव्या लागतात. ओके, सर हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरचा पुढचा महत्वाचा प्रश्न बघा या ठिकाणी, प्रश्न क्रमांक 39 बघा, पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. प्रभा अत्रे या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत असं त्यांनी विचारलंय. पद्मविभूषण पुरस्कार म्हणजे पद्म पुरस्कारावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. ओके, बरोबर आहे का रे. पद्म पुरस्कार म्हणजे पुरस्कारावर किती क्वेश्चन झाले याच पेपरमध्ये तुम्ही पाहिलं. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विचारला होता, बरोबर, त्यानंतर कोणता विचारला, पद्म पुरस्कार. 2 प्रश्न पद्म म्हणजे पुरस्कार या चॅप्टरवर विचारले गेले तुम्हाला 2023 ला, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला अनालिसिस करता येणं अपेक्षित आहे बरं का. त्यानंतर बघा, आता इथं मग बघा साहित्य, संगीत, खेळ, नागरी सेवा वगैरे वगैरे. आता ह्या अशा प्रश्नाच्या बाबतीत काय असतं ना, तुम्हाला क्लिअर माहिती असतं. आता बघा काय विचारलं रे, प्रभा अत्रे नाव कुठलं वाटतं तुम्हाला, महाराष्ट्रीयन नावे. म्हणजे पद्म पुरस्कार असेल, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल, हे जे काही पुरस्कार असतात पद्म पुरस्कारांमधले, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, ओके, येतं लक्षात. आणि मग नंतर भारतरत्न वगैरे, या सगळ्या पद्म पुरस्कारांमध्ये जर कुठे महाराष्ट्रीयन व्यक्ती कुठे आहेत
हे तुम्हाला शोधायचं असतं. आयोग त्याच्यावर टू द पॉइंट क्वेश्चन करत असतं, हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं असतं. आयोग टू द पॉइंट कधी क्वेश्चन करतं बघताय ना, लक्षात येत आहे तुमच्या की आयोगाला फक्त काय पाहिजे, महाराष्ट्राच्या अनुषंगाने आस्पेक्ट पाहिजे. हा राष्ट्रीय स्तरावरचा जरी पुरस्कार असला तरी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला हे तुम्हाला या ठिकाणी हमखास माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर बघा 2022 मध्ये आयोजित अखिल भारतीय राज्यसभा परिषद, राज्यसभा म्हटलंय का रे, बऱ्याच पोरांनी या ठिकाणी चूक केली होती, राज्यसभा वाचलं होतं, कारण 1 तासाचा वेळ असतो, गडबड असते आपल्या पाठीमागे, बरोबर ना. त्यांनी काय वाचलं होतं, अखिल भारतीय राज्यसभा परिषद यजमानपद कोणाकडे होतं, बरोबर. मग हे ते गडबडली तिथंच. एक तर ते वाचनात नसतं, काय विचारलं, राजभाषा. ओके, काय विचारलंय, राजभाषा. राज्यसभा वगैरे असलं काही नाहीये. पोरांना मी सरळ सरळ विचारलं होतं म्हणजे काउन्सिलिंग करताना की काय वाचलं होतं, ते म्हणजे राज्यभाषा, तो राज्यसभा परिषदेवर प्रश्न होता ना म्हणे. म्हणलं कोणता प्रश्न राज्यसभा परिषदेवर, हा राजभाषा परिषदेचा प्रश्न आहे. सरळ आपल्या डोक्यात ते असतं, कळतंय ना. ही गडबड 1 तासामध्ये होत असते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बघा, जर याच्यामध्ये सरळ सरळ तुम्ही जर उत्तर जर चेक केलं याचं, तर तुमच्या लक्षात येईल बघा. या ठिकाणी काय म्हटलं, राजभाषा परिषदेचे यजमानपद कोणत्या शहराकडे होतं. ठीक आहे. आता बघा, सुरत दिले, अहमदाबाद दिले, मुंबई दिले, पुणे दिले. 2 महाराष्ट्रातली जिल्हे दिलेत आणि 2 कुठले दिलेत, गुजरात मधले दिलेत. ओके. हे तर कन्फर्म आहे की एक तर गुजरात मध्ये झाली असेल किंवा महाराष्ट्रात झाली असेल. मग नेमकी कुठे झाली हे थोडक्यात तुम्हाला पाहणं अपेक्षित असतं. त्यानंतर बघा पुढचा महत्वाचा मुद्दा काय म्हटलं बघा, विन्स्डेनने 21व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडलं होतं. येस, कोणाला निवडलं होतं. आता ही काय, याचं काय सांगा बरं, याचं उत्तर काय. जनरली लक्षात घ्यायचं बरं का. आता 2022 मध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा परिषद कुठे, सुरतला होती. ठीक आहे, म्हणून लगेच अहमदाबाद पण टाकलं होतं. ओके, आलं लक्षात ना, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता बघा इथं काय उत्तर आहे बघा याचं, विस्डेनने 21व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडलं होतं. सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू काय म्हणतायत बघा बरं ते. विस्डेनने 21व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडलं. भारताचा 21व्या शतकातला. ओके, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, विराट कोहली, आर अश्विन. ओके, बघा तर मग कोण खेळतं कसोटीमध्ये हे थोडक्यात तुम्ही बघा जरा याच्यामध्ये. येस, कोण खेळतं रे कसोटीमध्ये. ठीक आहे. आता विराट कोहली कसोटीवाला प्लेअर आहे का रे, अजिबात नाही. सरळ लॉजिक लावा, महेंद्रसिंग धोनी हेलिकॉप्टर शॉट, बरोबर ना. हे काय कसोटीत, मग इथं तुम्हाला एकतर रवींद्र जडेजा किंवा आर अश्विन हे तुम्हाला पाहावं लागू शकतं. ओके, इथं काय उत्तर येतं सापडू शकतं, रवींद्र जडेजा. त्यावेळेस त्यांनी ते निवडलं होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर आयोग क्वेश्चन कसे विचारतं हे तर लक्षात घेणं गरजेचंच आहे. अनालिसिस करत असताना तुम्ही नवीन आहात, तुम्ही करंट अफेअरला अजून पाहिलेलं नाहीये किंवा तुम्हाला असं वाटतं की करंट अफेअर फक्त वाचावं का सर, तर सुरुवातीला कसं वाचावं मी तुम्हाला काल पण सांगितलं. ओके, की कधी पण एक लक्षात घ्यायचं की सिलेबस तुम्हाला काय सांगतो, करंट अफेअरचा सिलेबस काय सांगतो आपल्याला की आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय घडामोडी, बरोबर, जागतिक आणि भारतातील असं सांगितलेलं. मग याच्यामध्ये काही पण विचारतील ना हो, तो आवाका भयानक येतो. मग याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने काय विचारतात आणि कसं विचारतात हे पाहण्यासाठी तुम्हाला आयोगाचे पेपर पाहावे लागतील. आणि प्रामुख्याने आयोगाच्या पेपर मधून तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं की नेमकं या ठिकाणी काय काय किंवा कशा प्रकारे विचारलंय आणि पर्याय बघा कसे सोपे डिझाईन होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघायचं बघा, आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, कोणती संस्था अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असर प्रसिद्ध करत असते. आता असे जे काही रिपोर्ट असतात ना, ह्या रिपोर्टवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. आता याच्या अगोदर एक तुम्हाला सांगायचं राहिलं की हा क्वेश्चन कशावर आहे रे. येस, हा क्वेश्चन कशावर येतो, विन्स्डनने 21व्या शतकातील सर्वात, हा झाला क्रीडा घडामोडीवरचा प्रश्न. कशावरचा प्रश्न झाला, हा झाला क्रीडा घडामोडीवरचा प्रश्न आणि त्यात क्रिकेटवरचा प्रश्न झाला. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हा प्रश्न बघा, अखिल भारतीय राजभाषा परिषद वगैरे, आता ही काय ठिकाण आहे की नाही रे, इथं काय महत्वाचं ठिकाण आहे ना, आहे का ठिकाण, म्हणजे काय चर्चेतील ठिकाणे. मग ते ठिकाण कशाही अनुषंगानं चर्चेमध्ये असेल, कोणत्याही पॉइंटने चर्चेत असेल, पण चर्चेतील ठिकाणे या ठिकाणी विचारली जात असतात. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सोबतच या ठिकाणी बघा, आता बघा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित म्हटलंय, मी तुम्हाला सांगितलं इथं पद्म पुरस्कार विचारले गेले होते. म्हणजे पुरस्कारावर 2 प्रश्न, ठिकाणांवर 2 प्रश्न, कारण अगोदर एक ठिकाण विचारलं होतं बघा, गोल्डन एटीएम वालं ठिकाण विचारलं होतं, बरोबर. अशा प्रकारे बघा 2-2 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर पाहायला मिळतात येतं. त्यानंतर बघा, कोणती संस्था अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट सादर करत असते. अहवाल
अहवाल, रिपोर्ट, ठीक आहे ना. हे जे काही मुद्दे आहेत ना हे लक्षात घेऊन जायचे. निर्देशांक, अहवाल, रिपोर्ट यांच्यावर आयोग हमखास क्वेश्चन करत असतं दरवर्षी हमखास. मग कोणते कोणते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, हंगर इंडेक्स असेल, त्यानंतर जेंडर गॅप इंडेक्स असेल, इथे लक्षात ना असे जे काही महत्वाचे इंडेक्स असतात याच्यावर हमखास क्वेश्चन विचारले जात असतात. ठीक आहे ना. आणि ह्या इंडेक्सवर काय, कोण, कधी, कुठे, कितवा, लक्षात पहिला, दुसरा, तिसरा नंबर कोण काय असं हे सगळं विचारलं जातं बघा. आणि आता बघा कोणती संस्था, आता काय विचारलंय, ही कोणती संस्था अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट जो आहे ती सादर करत असते हे त्यांनी विचारलेलं आहे. यस, त्याचं उत्तर काय येईल रे? यस, काय येईल याचं उत्तर? प्रथम नावाची एक संस्था आहे. आता प्रथम वर याच्या अगोदरच्या वर्षी पण प्रश्न विचारला होता. ओके, पण प्रथम नावाची ही संस्था आहे हे लक्षात घ्यायचंय. ज्या संस्थेचे रिपोर्ट भारत सरकार, आपण त्याला म्हणूया की शिक्षण पद्धतीमध्ये ह्या संस्थेचे रिपोर्ट खूप महत्वाचा रोल प्ले करत असतात. ओके, तर ही संस्था आहे हे लक्षात घ्यायचं. आणि लॉकडाऊन मध्ये त्यांनी ज्या प्रथम संस्थेने जे कार्य केलं त्या कार्यासाठी सुद्धा प्रथम संस्थेला खूप चांगले चांगले पुरस्कार प्रदान केले गेले होते, हे देखील लक्षात ठेवायचं. ओके, तर या अनुषंगाने हा मुद्दा त्यावेळेस चर्चेत होता, हे देखील समजून घ्या. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न म्हणजे काय इथं आला, अहवालावर प्रश्न झाला. कोणत्या संस्थेनं आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय किंवा मॉस्को संवाद स्थापन केला होता? कोणती परिषद, संस्था वगैरे हे सगळं आलं का? आता परिषदा, महत्वाच्या संस्था, ठीक आहे. मग त्या जागतिक स्तरावरच्या असतील किंवा भारतीय स्तरावरच्या असतील. ओके, इथे लक्षात ना ह्यावर तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारले जात असतात, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. ओके, IAEA, ओके, ही जी काही संस्था आहे बघा. ओके, बघा कोणत्या संस्थेनं आण्विक संरक्षण या अनुषंगाने जर विचार जर केला तर तुम्हाला बघा IMF तर या ठिकाणी येत नाही, आण्विक संरक्षण विचारलंय. इंडियन मॉनिटरी या ठिकाणी हित संस्था येणार नाही, इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने आहे. ओके, तर इथं तुम्हाला ही संस्था सहज इझिली कट करता येऊ शकते. ओके, त्यानंतर बघा इथं तुम्हाला याचं उत्तर काय सापडणार आहे. आता हे तुम्हाला डॉट माहिती असणं आवश्यक असतं इथे. ओके, त्यानंतर बघा पुढचा महत्वाचा मुद्दा काय विचारलाय बघा. कोविड-19 या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कुठे आढळला होता? यस, केव्हा आणि कुठे? कुठे सगळ्यांना माहिती आहे, कुठे आढळला होता? केरळ आढळला होता, बरोबर आहे का? मग हे तर ऑप्शन इथं असे पण गेले. बर, कधी आढळला होता? 31 डिसेंबर 2019 ला आढळला का 30 जानेवारी 2020 ला आढळला? कोविड सुरू झाला 19 ला, बरोबर आहे की नाही? सगळ्यांना माहिती आहे कोविड कधी सुरू झाला होता, 1900, बरोबर, येते लक्षात. ठीक आहे, आणि बघा काय म्हणताय तिथं, तुमचं उत्तर काय आहे ठिकाणी? यस, हा, केरळ माफ करा 2019 ला 31 डिसेंबरला केरळला पहिला रुग्ण सापडला होता असं या ठिकाणी आहे. ओके, तर असा क्वेश्चन या ठिकाणी होऊ शकतो. आता हे क्वेश्चन्स काय असतात, ह्याला जास्त महत्व द्यायचं का? हे असतात कंडिशन बेस्ड क्वेश्चन. याला मी काय म्हणतो, हमेशा कंडिशनवर क्वेश्चन असतात. म्हणजे एखादी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीवर एखादा क्वेश्चन होऊ शकतो. तो काही असं नसतं की दरवर्षी आता परिस्थितीवर एखादा क्वेश्चन होईलच, असं काही दरवर्षी नसतं, हे लक्षात ठेवायचं. ओके, इकडे सर्वांना समजतंय का रे? यस, राजगुरू, जान्हवी, यस, भूषण, यस, चला उत्तर द्या सगळ्यांनी. विवेक, यस, कळतंय सगळ्यांना? चलो, हा बघा, तर आता या ठिकाणी काय काय करायचं बघा, लक्षात कसं घ्यायचंय. तर हे एक लक्षात आलं तुमच्या. आता बघा पुढचा महत्वाचा मुद्दा बघा काय, अल मोहम्मद अल हिंदी, काय म्हटलंय? अल मोहम्मद अल हिंदी हा पहिला नौदल सराव, पहिला आहे म्हणून विचारलाय बरं का. पुन्हा एकदा आयोग कुठे विचारतोय लक्षात घ्या. वाचत असताना ज्यावेळेस तुम्ही युद्ध सराव वाचत असता त्यावेळेस अचानक लक्षात आलं की अरे पहिला युद्ध सराव आहे, आतापर्यंत याच्या अगोदर युद्ध सराव यांच्यासोबत झाले नव्हते, पण हा अशा प्रकारचा पहिला युद्ध सराव घडला, असं जिथं लक्षात यायला लागतं लगेचच्या लगेच तिथं तुम्ही काय करणं गरजेचं आहे, हे पॉइंट आउट करणं गरजेचं त्या गोष्टीला. पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये पार पडला? वॉट एव्हर जे काय असेल त्यात इन्फॉर्मेशन एक्स्ट्राची, ऑगस्ट मध्ये पडला वगैरे वगैरे, इकडे फोकसच करायचं नाही. आपण काय पाहायचं की कोणत्या दोन देशामध्ये, अल हिंदी म्हटलंय, मग हिंदी महासागर असेल एकतर, ओके, म्हणजे हिंदी समुद्रातला असेल, आणि अल मोहम्मद म्हणजे बघा एकतर बघा आता भारत इराण, भारत अफगाणिस्तान, भारत ओमान आणि भारत सौदी अरेबिया, यावरून तुम्हाला लक्षात येतं की भारतासोबतचे युद्ध सराव जे आहेत हे युद्ध सराव तुम्हाला हमखास विचारले जात असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. युद्ध सराव तुम्हाला हमखास विचारतात बघा. ओके, त्यामुळे आपण अभ्यासामध्ये युद्ध सरावाचा अभ्यास आपण हमखास
करणं गरजेचं किंवा काही ठराविक युद्ध सराव आपल्याला माहिती असणं गरजेचंच असतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा, ठीक, याचं उत्तर काय असणार आहे? भारत आणि सौदी अरेबिया या दोघांमध्ये हा युद्ध सराव जो आहे तो घडला होता, नौदल युद्ध सराव होता. मी पुन्हा एकदा हिंदीवरून काय म्हटलं, काय विचार केला हिंदीवरून, कारण ते नौदल सराव आहे म्हणून मी तर हिंद महासागराचा विचार करू शकतो का? तर असा थोडासा विचार करा. विचार करत असताना, पेपरला तुम्ही उत्तर देत असताना सिंपल वेने विचार करायला शिका. प्रश्न ज्याला व्यवस्थित वाचता येतो त्याला उत्तर इझिली टॅकल करता येत असतात. ठीक आहे ना. हाच प्रॉब्लेम आहे, नवीन विद्यार्थी चुकतो कुठे, नवीन विद्यार्थ्याला पेपर अवघड का वाटतो, कारण तो विद्यार्थी फक्त आणि फक्त नॉलेजच्या बेसवर पेपर सोडवतो. अजिबात फक्त आणि फक्त नॉलेजच्या बेसवर पेपर सोडवला जात नाही. पेपर सोडवत असताना तुम्हाला प्रामुख्याने ह्या गोष्टी पाहायला गरजेचं, किंवा हे शिका की काय विचारलंय. अल मोहम्मद अल हिंदी माहितीये का? नाही माहिती, चलो हरकत नाही. पहिला, ओके डन. नौदल सराव म्हणजे हिंदी, म्हणजे हिंद महासागरात शकतो, मग नौदल म्हटलं. विचार तर करा, लक्षात ना. ओके. आणि खालीपैकी कोणत्या 2 देशादरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये हा पार पडला असं विचारलंय. ओके. सो मग काय आहे बघा, भारत इराण, भारत अफगाणिस्तान, भारत सौदी अरेबिया, भारत ओमान. ओके, ठीक आहे. तर हे आता इथं डॉट माहिती असणं गरजेचं असतं तुम्हाला. ठीक आहे. जर माहिती नसेल, जर वाटलं की हे चारी पर्याय वाचून वाटलं की नाही इथं नाही होऊ शकणार आपलं, आपण इथं उत्तर देऊ शकणार नाही व्यवस्थित, सो स्किप इट, डोंट वरी, स्किप इट. ठीक आहे, कारण ते उत्तर देऊन चुकणारच आहे, त्यापेक्षा स्किप केलं परवडलं मग. ओके. सो पुढचा मुद्दा बघा. बघा कशावर आहे रे? 21वा ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा पुरुष टेनिस स्टार कोणता? कशावर आला रे हा प्रश्न? रे क्रीडावर आला. क्रीडावर 2 प्रश्न आले की नाही? क्रिकेटवर होता, आता कशावर आला? कशावर आला हा प्रश्न? टेनिसवर आला. ओके. मग क्रीडामध्ये सुद्धा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की प्रश्न नेमके कसे कसे विचारले जात आहेत हे तुम्हाला समजणं अपेक्षित आहे की नाही. ओके. प्रश्न कसे आहेत बघा. 21व्या ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा पहिला, पुन्हा एकदा शब्द आला, मेन्शन केलाय आयोगानं. काय शब्द मेन्शन केला? पहिला. म्हणून इथून पुढे करंट अफेअर वाचत असताना जर कधी तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा या संदर्भात उल्लेख सापडला, त्याला हायलाइट करायचं, त्याच्या पाठीमागून पुढचा सगळा डेटा आरामात करून घ्यायचा, कारण त्याच्यावर आयोग जाणार. आता मला सांगा, हे जर तुम्ही सरळ सरळ मी तुम्हाला म्हटलं असतं की करंट अफेअरला तुम्ही अमुक 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 असं पुस्तक वाचा, हे सेशन नसतं घेतलं आपण. ओके. आणि सांगितलं असतं की चलो सुरू करा, दररोज तुम्हाला 1 तास करंट अफेअर वाचावं लागेल, दररोज पेपर वाचावा लागेल, विषय संपला, तुम्ही आपलं वाचत बसले असते. ठीक आहे ना. तुम्हाला हे नाही लक्षात आलं. आणि हे करा, म्हणून मी म्हणतो हमेशा की नवीन विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करत असताना, ओके, म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, मी वारंवार युट्यूबला देखील सांगतोय की मी त्या मुद्द्याला नक्की तोडतो, कोणत्या, की नवीन विद्यार्थ्यांनी अनालिसिस कसं करायचं, नवीन विद्यार्थी कसं काय अनालिसिस करणार. आणि नवीन विद्यार्थ्यांनी अनालिसिस करावं म्हणजे निदान पेपर तरी चाळा, एकदा बघा हे पेपर काय विचारलेत, कसा प्रश्न विचारलाय, कोणता प्रश्न विचारलाय, हे थोडक्यात बघा. ओके. मराठीतच लिहिलंय सगळं त्यांनी, मराठीतच दिलंय त्यांनी. ओके. आणि खाली इंग्लिश मध्ये पण दिलंय, ज्याला इंग्लिश मराठीचा प्रॉब्लेम असेल इंग्लिश मध्ये तरी बघा. ओके. हे थोडक्यात करणं गरजेचं आहे. ओके. येतं लक्षात. तर याचं उत्तर काय होतं बघा, या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. यस. तर राफेल नदालच्या अनुषंगाने हा क्वेश्चन जो होता तो या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. ओके. त्यानंतर बघा, कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक वोटर मोहीम सुरू केली होती? आता काय सांगतो या ठिकाणी बघा बरं, काय विचारलं रे? जागरूक वोटर मोहीम, पोर्टल, पुन्हा एकदा योजना, आलं लक्षात ना. ओके. आणि काय इथं ऍप असेल, आता मोहीम असेल, काही उपक्रम असतील, काही कार्यक्रम असतील सरकारचे. ओके. आलं लक्षात ना. या संदर्भात तुम्हाला इत्यंभूत माहिती असणं गरजेचं आहे. काय म्हणतायत की जागरूक वोटर हे जे काही मोहीम आहे, ही मोहीम कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर तयार झालेली आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. ओके. फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर की गुगल? या ठिकाणी बघा, तुम्हाला लक्षात घ्यायचंय, फेसबुक सोशल मीडिया आहे, ट्विटर सोशल मीडिया आहे, गुगल या ठिकाणी बघा. आता मायक्रोसॉफ्ट काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे, हे काय, हे सगळं तुम्हाला सोशल मीडियाचे ऑप्शन दिसत की नाही रे? बरं, मग आता काय दिसू शकतं बघा, एक तर ऑड मॅन आउट निघा केस करताना. ओके. हे असं काहीतरी तुम्हाला विचार करावा लागू शकतो, या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. तर याचं उत्तर काय असणार आहे? ट्विटर हे उत्तर आहे. ओके. सोशल मीडिया, जास्तीत जास्त सोशल मीडिया दिलाय, हा एक आयोगाचा केस असतो की सोशल मीडिया, मी तुम्हाला सांगितलं 3 सोशल मीडिया. याचं उत्तर असं आहे की याचं म्हणणं असं आहे की उत्तर सोशल मीडियामध्येच आहे, ट्विटर. ओके.
अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला हमखास या ठिकाणी पाहायला मिळत असतात. ओके, बघा युद्ध काळामध्ये काय विचारलंय पुढचा प्रश्न बघा रे. युद्ध काळात गाजवलेल्या असमान शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोक चक्र हा सन्मान टिंबटिंब यांना किंवा कोणाला मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की शौर्य आपण त्याला म्हणूया की युद्ध काळामध्ये जे शौर्य गाजवलं जातं आणि शांतते काळामध्ये जे शौर्य गाजवलं जातं असे काही पुरस्कार असतात. ओके, युद्ध काळामध्ये बघा वीरचक्र असतं. ओके, ठीक आहे ना, महावीर चक्र असतं, येते लक्षात ना. ठीक आहे, म्हणजे बघा वीर, महावीर, परमवीर हे वीर नावाचे जे असतात ना पुरस्कार, हे युद्ध काळामध्ये ज्यांनी उत्तुंग कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींना दिले जात असतात. ठीक आहे ना. कीर्ती चक्र, शौर्य चक्र, अशोक चक्र वगैरे हे शांततेच्या काळामध्ये दिलेले सन्मान असतात. ओके, आता बघा इथं काय म्हणतात, युद्ध काळात गाजवलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोक चक्र हा सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आले. मी जे तुम्हाला सांगितलं की शांततेच्या काळामध्ये आणि युद्धाच्या काळामध्ये वीर चक्र, परमवीर चक्र, महावीर चक्र असे चक्र दिले जात असतात. ओके, तरी सुद्धा आयोगाने इथं शब्द काय वापरलाय बघा, युद्ध काळामध्ये, मुद्दामून तुम्हाला फसवण्यासाठी. मला काय म्हणायचं, हे सगळं सोडा. इथं तुम्हाला पर्याय इथं काय दिसतंय, अशोक चक्राबद्दल सांगितलेलं आहे. ओके, 2021 ला अशोक चक्र सन्मान कोणाला मिळाला हे त्यांनी विचारलेलं आहे. हे तुम्हाला असा प्रश्न या ठिकाणी होत असतो. म्हणजे बघा पद्म पुरस्कारावर एक क्वेश्चन झालता का रे, पद्मविभूषण संदर्भात मला वाटतं प्रभा अत्रे या संदर्भातला क्वेश्चन होता, बरोबर. म्हणजे तो एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि दुसरा क्वेश्चन काय सापडला तुम्हाला लगेच, राष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारामध्ये अशोक चक्रा संदर्भातला पुरस्कार सापडला. तर हे तुम्ही प्रामुख्यानं बघणं गरजेचं आहे, हे तुम्हाला ऑब्झर्व करता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, तर याचं उत्तर काय काय असणार आहे तर हे लक्षात घ्यायचं. ओके, बाबूराम, ओके, ASI बाबूराम यांना हा पुरस्कार जो होता तो देण्यात आला होता, हे देखील लक्षात ठेवा. आता त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा, हा 2021-2022 काय विचारलाय बघा, खूप महत्वाचा प्रश्न. 2021-2022 चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण. ज्ञानपीठ पुरस्कार भारतातील साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार जर कोणता असेल, कशाचा पुरस्कारामध्ये विचारलंय, हा सुद्धा पुरस्कार आहे. ओके, अगोदरचा प्रश्न म्हणजे पुरस्कारावर किती क्वेश्चन झाले बघा, 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला पुरस्कारावर पाहायला मिळत आहेत. मग किती महत्वाचा टॉपिक आहे पुरस्कार, बरोबर आहे का नाही. व्यक्तिविशेष, पुरस्कार, चर्चेतील ठिकाणं, हे टॉपिक, युद्ध सराव, हे टॉपिक खूप महत्वाचे असतात. ओके, तर हे तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि बघा बरं, आपण 2-3 प्रकारे अनालिसिस करणार याच पेपरला. मी ज्या प्रकारे 2023 चा पेपर अनालिसिस करतोय ना मित्रांनो, त्याच प्रकारे तुम्हाला 2022, 2021, 2020 वगैरे हे सगळे पेपर तुम्हाला अनालिसिस करायचे बरं का. आणि ते तुम्ही सगळ्यांनी करणार आहात आणि मला करून सगळ्यांनी व्हॉट्सअपला हे टाकायचे, किंवा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे, ओके, कोणता बॅचचा जो ग्रुप आहे त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी अनालिसिस करायचं आणि त्या ग्रुपला मला सगळ्यांनी अनालिसिस टाकायचं आहे की तुम्ही काय काय अनालिसिस केले, एका पेपरवर सगळं करायचं, मला देऊन द्यायचं. 2021-22 चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक विचारतात. तर ज्ञानपीठ पुरस्कार हा पुरस्कार जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा एक मल्याळम कवी होते. ओके, ठीक आहे ना, त्यांना मिळाला होता हा पुरस्कार, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, आता त्याच्यानंतर मग खूप साऱ्या लोकांना हे पुरस्कार मिळत गेले. अगदी महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी बघा, म्हणजे आपण त्याला म्हणूया की 4 मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आला होता, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर बघा अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारले जात असतात, हे लक्षात ठेवा. ओके, तर बघा, तर आता बघा म्हणजे हा झाला पुरस्कारा संदर्भातला. त्यानंतर बघा जागतिक तंबाखू दिन पुरस्कार काय आला, कसला पुरस्कार विचारलाय. आतापर्यंत तुम्हाला पद्म पुरस्कार विचारला, बरोबर, ज्ञानपीठ पुरस्कार विचारलाय, बरोबर, अजून कोणता पुरस्कार विचारला होता तुम्हाला, अशोक चक्र विचारला होता, बरोबर ना. म्हणजे विचार करा, हे राष्ट्रीय स्तरावर जे पुरस्कार विचारत असताना ते म्हणतात जागतिक स्तरावरचा विचार, पण कसा, जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार. ओके, 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेनं कोणत्या भारतीय राज्याची निवड केली होती, कोणत्या राज्याला हा पुरस्कार देण्यात आला, हे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे, यस. ओके, तर कोणतं उत्तर याचं, झारखंड वगैरे हे त्याचं उत्तर असणार आहे. बघा काय दिलं, ओडिसा, बघा हे मध्य प्रदेश इथं दिले. ओके, छत्तीसगड, झारखंड याच बाजूला, ओडिसा तिथून थोडंसं वर. ठीक आहे,
ऑप्शन कशी डिझाईन होतात ते बघा नीट. आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा, पुढचा क्वेश्चन यस आहे का? यस. आता हे पॉलिटीची सुरू झाली क्वेश्चन. म्हणजे बघा आता आपण थोडक्यात काय चेक करूया की वन लाईन बीट क्वेश्चन किती होते करंट अफेअरला. बघा करंट अफेअरला वन लाईन बीट हा कसा आहे रे, कोणत्या, काय, कोण, कधी, कुठे असं विचारलंय की नाही रे. इथं काय विचारलंय बघा, कोणत्या विचारलंय, बरोबर, कोणत्या असं विचारलंय. ठीक आहे, ओके, व्हेरी गुड. म्हणजे एक प्रश्न आला कशाचा, वन लाईन बीट क्वेश्चन. इथं काय विचारलंय, कोण आला वन लाईन बीट क्वेश्चन. त्यानंतर काय विचारलंय बघा इथे, सन्मान मरणोत्तर करण्यात आला, कोणाला, ओके, कोणाला, यांना देण्यात आलाय असं विचारलंय त्यांनी. त्यानंतर काय बघा, कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने, कोणत्या, ओके, वन लाईन बीट. ठीक आहे, बघा 21वा ग्रँड स्लॅम पुरस्कार जिंकणारा स्टार कोण, वन लाईन बीट क्वेश्चन. ठीक आहे, आलं लक्षात, वन लाईन बीट क्वेश्चन. ठीक आहे, कुठे, वन लाईन बीट क्वेश्चन. ठीक आहे, येते लक्षात ना. संवाद कोणता आहे, वन लाईन बीट क्वेश्चन. ठीक आहे, कोणती संस्था, वन लाईन बीट क्वेश्चन. आलं लक्षात ना. कोणता खेळाडू, वन लाईन बीट क्वेश्चन. येते लक्षात ना. अखिल भारतीय राज्यसभा परिषदेचे यजमानपद कोणत्या शहराकडं, कोणतं, वन लाईन बीट क्वेश्चन. ओके, पद्मभूषण, वन लाईन बीट क्वेश्चन. एक तरी तुम्हाला डबल लाईन किंवा टेबल लाईनचा क्वेश्चन दिसतोय का रे, अ ब क ड विधानाचा. मग आता वाचत असताना कसं वाचायचं, फॅक्च्युअल डेटा पाठ करायचा करंट अफेअर मध्ये. काय लक्षात ठेवायचं कळालं आता. म्हणजे पुरस्कार वाचत असताना कसे वाचले गेले पाहिजे, क्रीडा घडामोडी वाचत असताना कशा वाचल्या गेल्या पाहिजे, येते लक्षात ना. सरकारी पोर्टल वगैरे कसे वाचले गेले पाहिजे, चर्चेतील ठिकाणं तर तुम्हाला सरळ सरळ विचारले जातात, हे कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता कळालं. आता मला एक थोडक्यात सांगा बरं की आपण कोणकोणते टॉपिक 2023 मध्ये ऑब्झर्व केले, जरा सांगा बरं. एक थोडक्यात आपण जर घोषवारा करायचं म्हटलं तर कोणकोणते टॉपिक आपण प्रामुख्याने ऑब्झर्व केले मला सांगा. पहिला टॉपिक होता क्रीडा घडामोडीचा, बरोबर. क्रीडा घडामोडीवर क्वेश्चन विचारले. एक तर टेनिसवर विचारला, बरोबर आहे का, टेनिसवर विचारला. त्यानंतर कशावर विचारला, क्रीडा घडामोडीवर विचारला की नाही रे, हो. त्यानंतर बघा दुसरा मुद्दा होता तो म्हणजे पुरस्कार होता, बरोबर आहे का. कसा होता, पुरस्कारावर होता की नाही. मग आता पुरस्कारासंदर्भात बघा बरं इथे. आता पुरस्काराच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी क्वेश्चन्स काय विचारलेत बघा, कोणते कोणते विचारले तुम्हाला. पद्म पुरस्कार विचारले होते. त्यानंतर वीर अशोक चक्रावर प्रश्न विचारला होता, बरोबर ना. ठीक आहे. त्यानंतर काय विचारला होता, जागतिक तंबाखू दिनाविषयी पुरस्कार विचारला होता. ओके, अजून कोणता विचारला, ज्ञानपीठ पुरस्कार प्रश्न विचारला. म्हणजे विचार करा, 3 ते 4 मुद्द्यांवर फक्त पुरस्कारावर प्रश्न विचारले गेलेत तुम्हाला. आता कसं असतं बघा, एकंदरीत काही ठराविक टॉपिक असतात. आता बघा तिसरा अजून एक मुद्दा होता तो म्हणजे युद्ध सराव. ओके, युद्ध सराव हा एक मुद्दा होता, बरोबर आहे की नाही. मग युद्ध सरावावर सुद्धा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळाले, हो की नाही रे. हा, मग युद्ध सरावावर बघा, तर युद्ध सराव हा मुद्दा आहे, बरोबर. युद्ध सरावावर प्रश्न झाले. कोणता युद्ध सराव विचारला, भारत आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये झालेला नौदल सराव विचारला होता. म्हणजे भारत आणि भारताच्या आसपासचे जे काही महत्वाचे देश आहेत यांच्या सोबत किंवा जागतिक स्तरावर ज्या देशांचा खूप मोठा डंका आहे, म्हणजे आपण त्याला म्हणूया की अमेरिका असेल किंवा रशिया असेल, येते लक्षात, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल किंवा आपण त्याला म्हणूया की ब्रिटन असेल, असे जे काही देश आहेत, या देशांसोबत जर युद्ध सराव असतील ते विचारले जातात. शत्रू राष्ट्रासोबत आपले युद्ध सराव होणारच नाहीत कधी. पाकिस्तान सोबत कधी युद्ध सराव असेल का, अजिबात नाही. चायना सोबत असेल का, अजिबात नाही. ओके, सो अशा फॉर्मॅटमध्ये हे युद्ध सराव तुम्हाला विचारले जात असतात, हे देखील लक्षात ठेवा. 3 प्रकारचे युद्ध सराव असतात. नौदल युद्ध सराव, ओके, त्यानंतर आपण त्याला म्हणूया की लष्कर सराव आणि हवाई सराव. म्हणजे एअरफोर्सचा असतो, आर्म फोर्सेसचा असतो आणि नेव्हल फोर्सेसचा. अशा 3 प्रकारचे युद्ध सराव या ठिकाणी विचारले जात असतात. यस यस, व्हेरी गुड. सोशल मीडिया ऍपवर पण विचारला गेला, व्हेरी गुड गुड. ओके, यस. मग हे काय बघा, योजना पोर्टल ऍप्लिकेशन मोहीम, बरोबर आहे का. या घटकावर सुद्धा किती क्वेश्चन सापडले तुम्हाला रे 2023 मध्ये, साधारणतः 2-3 क्वेश्चन सापडले की नाही. ओके, म्हणजे इथं तुम्हाला प्रश्न विचारले गेले. अजून कोणत्या घटकावर प्रश्न होता सांगा बरं. यस, चर्चेतील ठिकाण, बरोबर आहे का. यस, चर्चेतील ठिकाणे याच्यावर सुद्धा क्वेश्चन होता की नाही रे बाळांनो. तर चर्चेतील ठिकाणांवर पण प्रश्न तुम्हाला पाहायला मिळाला होता. मग पुन्हा लक्षात ठेवायचं की चर्चेतले ठिकाणं वेगवेगळ्या मुद्द्याने ते संबंधित असतील. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता हे झालं 2023च्या बाबतीतलं. पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला याच घटकावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.
इट मे बी पॉसिबल की याच्यापेक्षा वेगळ्या घटकांवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यस, अहवाल आणि परिषदा, व्हेरी गुड, गुड. यस चेतना, गुड. अहवाल आणि परिषदा, अहवाल आहे, परिषद आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला पहिल्यांदाच काय म्हटलं की चालू घडामोडी हे सगळे मुद्दे करण्यापेक्षा तुम्हाला ठराविक काही मुद्दे करावे लागतात ज्याच्यावर तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारले जात असतात. ठीक आहे का रे, सगळ्यांना लक्षात येतंय का? ओके, तर हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा बरं का. येस, अजून कोणत्या घटकावर क्वेश्चन विचारला गेला होता रे आपल्याला, सांगता येईल का? अजून कोणत्या घटकावर क्वेश्चन होता? यस बोला, अजून कोणत्या घटकावर क्वेश्चन आलेला होता आपल्याकडे, सांगता येईल का? हा, कंडिशन बेस एखादा क्वेश्चन असतोच, त्याला त्याला काही करता येत नसतं. म्हणजे जर विचार करा, टोटल जर का आपण 15 प्रश्नांचा विचार जर केला, ओके, तर 15 प्रश्नामध्ये 1-2 क्वेश्चन तुम्हाला कंडिशनल बेस क्वेश्चन पाहायला मिळतात. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं की हे झाले मुद्दे या 2023, पण 2022 मध्ये जर पाहायला गेलं तर एखादा तुम्हाला निधन वार्तावर पण प्रश्न पाहायला मिळतो. आता मग महत्वाचे टॉपिक कोणते हे आपण थोडक्यात ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. ओके, आणि हेच महत्वाचे टॉपिक तुम्हाला अशा प्रकारच्या अनालिसिस मधून करता येणार आहेत, हे लक्षात ठेवायचे. मग मला सांगा सगळे की तुम्हाला अनालिसिस करता येईल का? आता काय करायचं, आयोगाचे सगळे पेपर मी तुम्हाला टेलिग्रामला दिले बघा, ग्रुपला, बरोबर. सगळ्यांनी त्या ग्रुपमधून ते पेपर डाउनलोड करायचे, त्याचे आन्सर की सुद्धा दिलेले आहेत. ओके, त्याचे आन्सर्स आपल्या करंट अफेअरचे आन्सर्स लय महत्वाचे नसतात, कारण ते आन्सर्स करून आपण काही जास्त तीर नसतो मारणार, लक्षात घ्या. आता ते जुनं झालेलं असतं, येते लक्षात ना. तो कंटेंट कसा झालेला आहे आपल्याकडे, जुना कंटेंट असतो, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो कंटेंट आपल्याला जुना असतो. मग काय करायचं असतं की इथं तुम्हाला फक्त महत्वाचे टॉपिक शोधायचे असतात. आणि कसा विचारला टॉपिकवर क्वेश्चन, 2023 ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला एक तरी क्वेश्चन मल्टिपल लाईन मध्ये सापडला का रे? अ ब क ड असं सापडला? अजिबात नाही. म्हणजे जर मल्टिपल लाईन मध्ये क्वेश्चन होत नसेल तर मला इथं फॅक्च्युअल डेटा पाठ करावा लागणार आहे की नाही रे? मग करंट अफेअर हा मला जर फॅक्च्युअल आहे पूर्णपणे, तर मग मी जर असं ठरवलं की पेपर जवळ आला की मी करंट अफेअर वाचतो, बघा बरं का, जे विद्यार्थी ह्या भ्रमात असतील करंटचा अभ्यास आपण पेपर जवळ आलो करू, ताजं ताजं लक्षात राहील सगळं, ओके, असलं काही करू नका. याच्यामुळे होईल एक तर फॅक्च्युअल डेटा आहे प्रचंड, आणि हे तुम्हाला 8 दिवस तुम्ही म्हणलं की नाही 8 दिवस मी करंट अफेअर घेऊन बसतो आणि 8 दिवस आपलं ते चालू आहे तुमचा सगळा रट्टा तोच, याने काही लक्षात राहणार नाही. लक्षात सगळी खिचडी होईल. हा पुरस्कार त्याच्या नावे चालला जाईल, त्याचा पुरस्कार इकडे येऊन जाईल. लक्षात ना, हे असं सगळं होऊ शकतं. त्यामुळे ह्या गडबड न करता डेली थोडं थोडं करंट अफेअर तुम्हाला वाचावं लागणार आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलंय, दररोज सकाळी 9 वाजता, ओके, आजपासून मी परत एकदा करंट अफेअरची सिरीज तुमच्यासाठी स्टार्ट केलेली युट्यूबला. ओके, दररोज सकाळी 9 वाजता युट्यूबला हजर राहायचं, लाईव्ह राहायचं माझ्यासोबत, आणि ते जे काही मुद्दे मी तुम्हाला सांगत असेल ते मुद्दे तुम्ही ऑब्झर्व करायचे, दिवसभरात एकदा दोनदा वाचून करायचे, बस. बाकी जास्त काही करायची गरज नाही. ओके, येते लक्षात. लवकरच मी ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये पण घेऊन येणार आहे, त्यामुळे काही काळजी करू नका त्या बाबतीत. सो हे तुम्हाला करावं लागेल. आपल्या बॅच मध्ये तर आपण ते कव्हर करणारच आहोत. ओके, बॅच मध्ये तर करंट अफेअरचे सेपरेट सेशन्स असणार आहेत. पण मला सांगा, बॅच मध्ये समजा 8-10 दिवस, आता जसं की समजा 8 दिवसानंतर मी 1 दिवस किंवा 2 लेक्चर्स करंट अफेअरचे देतोय, तुम्हाला काहीतरी निदान माहिती पाहिजे ना त्या संदर्भातलं. ओके, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ना. किंवा जरी समजा तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास करत नसाल तरी सुद्धा ते लेक्चर तरी व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे ना. सो सगळ्यांनी ते लेक्चर करणं अपेक्षित आहे. करंट अफेअरचे हे 15 मार्क्स आपल्या खिशातले मार्क असतात, हे लक्षात घ्या. आणि जर का हे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी दररोज थोडं थोडं ते औषध घ्यावं लागतं. ठीक आहे ना, दररोज थोडं थोडं घ्यायचं, जास्त नाही. ओके, आणि महत्वाचे टॉपिक या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचे. बघा, राजकीय घडामोडी हा एक महत्वाचा टॉपिक असतो. राजकीय घडामोडी. आता राजकीय घडामोडी म्हणजे काय, तर काही विधेयक सादर झाले असतील बघा, राज्यसभा, लोकसभा, किंवा काही नियम तयार झालेले असतात, काही विधेयक पारित झालेले असतात, येते लक्षात ना. ठीक आहे ना, काही विधेयक जसं की समजा आता डेटा संरक्षण विधेयक असेल, ठीक आहे ना, नवीन संसद तयार झालेली आहे, बरोबर, त्या संदर्भात विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे ना. त्यानंतर आपण त्याला म्हणूया की लोकसभा उमेदवारासाठी वय 18 वर्ष वगैरे हा त्या मुद्दा चर्चेत होता. तर राजकीय अनुषंगाने जे मुद्दे तुमच्याकडे चर्चेत आहेत ते मुद्दे या ठिकाणी तुम्हाला हमखास विचारले जात असतात, हे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ओके, ठीक आहे ना. राज्यसभेतील 12% खासदार मध्ये एक सर्वे करण्यात आला होता की राज्यसभेतले खासदार, त्यातले जवळपास 12% खासदार हे अब्जाधीश आहेत. ओके, हा एक सर्वे.
मग त्या अनुषंगाने थोडीशी माहिती तुम्हाला असणं गरजेचं असतं. ठीक आहे ना. वन नेशन वन इलेक्शन ही एक मध्ये चर्चा आली होती, त्या चर्चेविषयी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित असतं. तर ह्या सगळ्या घटना तुम्हाला राजकीय घडामोडीमध्ये पाहाव्या लागणार आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं असतं. ओके. नागरी शक्ती वंदन अधिनियम नावाचा एक अधिनियम सुद्धा सादर झाला होता, तर त्या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा, दुसरा महत्वाचा जो मुद्दा असतो तो म्हणजे कोणता आहे, तर तो आहे आर्थिक घडामोडीचा मुद्दा. ओके. आर्थिक घडामोडी. आर्थिक घडामोडी. आता आर्थिक घडामोडी, आता हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत, याच्यावर तुम्हाला हमखास एकतरी क्वेश्चन दरवर्षी विचारतात. 2023 ला हे मुद्दे विचारले नाही याचा अर्थ 2024 ला हे विचारणारच नाहीत असं होत नाही. 2024 ला या घटकांवर हमखास क्वेश्चन होऊ शकतो, हे सर्वांनी प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे का, हे सर्वांनी लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. चलो, आता पुढचा महत्वाचा मुद्दा आपण डिस्कस करूया. आता बघा, जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण वगैरे या अनुषंगाने मुद्दे विचारले जातात. ठीक आहे ना. किंवा जागतिक व्यापार प्रदर्शन असतील किंवा IMF ने काही निर्णय घेतले असतील ते विचारले जात असतात. ठीक आहे ना. भारताच्या आर्थिक स्थिती संदर्भात विचारलं जात असतं. ठीक आहे ना. RBI ने काही निर्णय घेतले असतील त्या अनुषंगाने तुम्हाला विचारलं जात असतं. ह्या सगळ्या आर्थिक घडामोडी याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अहवाल आणि निर्देशांक. बरोबर. अहवाल आणि निर्देशांक. बघा, याचा अभ्यास कसा करावा ना या संदर्भात पण मी बोलणारच आहे बरं का. अहवाल आणि निर्देशांक. आता बघा, अहवाल आणि निर्देशांकाच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. जसं की समजा जागतिक प्रतिभा क्रमवारी असेल किंवा टाइम्स मासिकाच्या अनुषंगाने महत्वाच्या व्यक्तींची यादी दिली जाते बघा. ओके. 100 पॉवरफुल वुमेन्स वगैरे अशी यांची यादी दिली जाते. या अनुषंगाने तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. ठीक आहे ना. स्वच्छ युवा सर्वेक्षण असतं, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर मग बघा, WHO चा अहवाल असतो की उच्च रक्तदाबाचा अहवाल वगैरे विचारला गेला होता मध्ये. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, त्यानंतर जेंडर गॅप इंडेक्स असू शकतो. ओके. त्यानंतर हंगर इंडेक्स असू शकतो. असे काही खूप सारे महत्वाचे काही जागतिक स्तरावरचे इंडेक्स आहेत किंवा निर्देशांक आहेत, ते तुम्हाला विचारले जातील. काही खाजगी संस्था असतात. ओके. त्या खाजगी संस्थेचे काही निर्देशांक आणि अहवाल सुद्धा तुम्हाला आयोगामध्ये विचारले जात असतात आणि ते सुद्धा तुम्ही करणं अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कृषी आणि पर्यावरण घडामोडीचा. ओके. कृषी आणि पर्यावरण घडामोडी. ओके. किंवा त्याला मी प्रामुख्याने पर्यावरण घडामोडी, पर्यावरण. ओके. या अनुषंगाने हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा. कोणत्या स्थळांना जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये निवड करण्यात आली होती. त्यानंतर रामसर यादीमध्ये कोणकोणते भारतातील ठिकाणं आले हे तुम्हाला विचारलं जातं. थार वाळवंट आपण ते म्हणा वाळवंट जे आहेत त्या अनुषंगाने तिथं जे काही ग्रीनरी तयार करण्यात येणार आहे तो मुद्दा चर्चेत होता. त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे ना. आपण त्याला म्हणूया की इथेनॉलवर 100% इथेनॉलवर चालणारे काही व्हेकल्स आहेत किंवा त्या अनुषंगाने काही प्रोजेक्ट आहेत बघा. ओके. तर ते प्रोजेक्ट सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके. सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कोणता आहे, सँड बॅटरी, या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे काय, तर ऊर्जा निर्मिती अनुषंगाने सुद्धा जे काही पर्यावरणाला धरून जी काही आपण त्याला म्हणूया गोष्टी केल्या गेलेल्या आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्या न्यूज या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर बघा, समुद्रयान मोहीम काय आहे हे लक्षात ठेवायचं. सेतू समुद्रम प्रकल्प काय होता, पुन्हा एकदा चर्चेत आला होता तो प्रकल्प, की श्रीलंका आणि भारत या दोघांना जो काही सध्या जोडणारा जो आपण म्हणतो की राम सेतू आहे. ओके. तर तिथून जर मधून जर मार्ग काढला तर मग तो पूर्ण फेरा जो आहे तो बंद होणार आहे. पण तो मार्ग काढत असताना पुन्हा एकदा राम सेतू जो आहे तो तुटला जाण्याची शक्यता आणि त्यावर पुन्हा एकदा तो मुद्दा चर्चेत आलेला होता. हे सगळे मुद्दे तुम्हाला माहिती असणं आवश्यक असतं. ओके. आणि जर हे माहिती नसेल, हे बघा तुम्ही ते पुस्तकांमध्ये वाचणारच आहात, मी जे रेफरन्सेस सांगेन त्या रेफरन्सेस मध्ये तुम्ही वाचणारच आहात, पण त्याच्यावर इत्यंभूत डिटेल डिस्कशन आणि कधी पण लक्षात घ्यायचं असतं की ज्यावेळेस लेक्चर होत असतात त्यावेळेस तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. बरोबर. तुम्ही लेक्चर पाहत पण असता, काहीतरी फळ्यावर दिसत असतं, मास्तर काहीतरी बडबड करत असतो, काहीतरी बोलत असतो. बरोबर. हे तुम्हाला सगळं लक्षात राहायला मदत करत असतं. अचानक पेपरला क्लिक होत असतं की अरे हा त्या व्हिडिओ मध्ये हे पाहिलं होतं काहीतरी, हे तुमच्याशी होतं नक्की. ओके. सो यासाठी तुम्ही लेक्चर लाईव्ह अटेंड करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा बघा. ओके. रेकॉर्ड किंवा युट्यूबला सुद्धा तुम्ही ज्यावेळेस नंतर लेक्चर पाहता किंवा रेकॉर्ड पाहता त्यावेळेस तुमचा तेवढा सिरियसनेस अजिबात नसतो.
ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह पाहता तेव्हा तुमचा सिरियसनेस असतो. आणि नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सादर असणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही तसं वर्गात प्रेझेंट असतं. म्हणजे मी कधी पण म्हणतो की ऑनलाईन टीचिंग इज नॉट प्रॉपर टीचिंग, किंवा हे मला पटतच नाही. औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा असतो की वर्गात विद्यार्थी हजर असणं. मग आम्हाला कळतं ना की त्या पोराला कळलंय की नाही, का उगाच तो शास्त्रीय संगीतात माना डोलल्यासारखं माना डोलवतो, हे पण ते लक्षात येतं ना आमच्या लगेच. ठीक आहे ना. आता हे काय होतं की कॅमेऱ्याच्या ह्या बाजूला आम्ही, कॅमेऱ्याच्या त्या बाजूला तुम्ही आहेत, त्यामुळे काही लक्षात येत नाही. ओके, पण इथं महत्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांनी तेवढा सिरियसली काही गोष्टी घेणं गरजेचं आहे. जो सिरियस आहे या ऑनलाईन पद्धतीमध्ये त्यालाच जास्तीत जास्त काय आहे तर रिझल्ट येण्याचे चान्सेस आहेत. बाकी जी जनता सिरियस नाहीये त्यांच्या संदर्भात काही बोलायलाच नको. ओके, तर पुढचा महत्वाचा मुद्दा बघा, कृषी पर्यावरण झालं. त्यानंतरचं बघा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या घडामोडीवर क्वेश्चन हमखास विचारला जातो. बघा विज्ञान आणि तंत्रज्ञान, बघा विज्ञान आणि तंत्रज्ञानावर मित्रांनो हमखास तुम्हाला काय विचारला जातो रे, प्रश्न विचारला जात आहे, हे लक्षात घ्यायचं. ओके, ठीक आहे ना. राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद असेल किंवा विज्ञान काँग्रेस असेल बघा, ती सुद्धा भरली गेली होती, हे लक्षात ठेवायचं. इंडियन सायन्स काँग्रेस आपण त्याला म्हणूया, भारत नेट प्रकल्प वगैरे या अनुषंगाने जे काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स असतात सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधले, हे तुम्हाला या ठिकाणी विचारले जात असतात, हे लक्षात ठेवायचं. ओके डन, हा मुद्दा क्लिअर आहे सगळ्यांना. त्यानंतरचा बघा 6वा टॉपिक जो आपल्याला अभ्यासामध्ये घेणं गरजेचं. आणि काय असतं बघा, कधी कधी आयोग ह्या घटकांवर क्वेश्चन नाही करत. म्हणजे जसं की समजा आता 2023 मध्ये आपण पाहिलं की मोजक्या ह्याच घटकांवर क्वेश्चन झाले, रिपीट अँड रिपीट टाइम झाले, पण ह्याच घटकांवर झाले, बरोबर. पण असं नाहीये की ह्या घटकांवर क्वेश्चन होणार नाही. याच्या अगोदरच्या वर्षी ह्या घटकांवर प्रश्न झालेत. आणि मी जे तुम्हाला टोटल टॉपिक सगळे सांगतोय, या टॉपिकला तुम्ही 2022चा पेपर, 2021चा पेपर आणि मागचे काही 2-3 पेपर नक्की चेक करा. आणि या टॉपिकवर किती क्वेश्चन आहेत मला नक्की सांगा. ओके, चला आता बघा पुढचा जो महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये बघा संरक्षण घडामोडी. कोणत्या घडामोडी आहेत? संरक्षण घडामोडी. संरक्षण, आता ह्याच्यामध्ये तुमचे सगळे युद्ध सराव येतात. ओके, संरक्षण घडामोडी आहेत ना, या संरक्षण घडामोडीमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं, प्रॉपरली सगळे युद्ध सराव जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळते. सगळे युद्ध सराव या संरक्षण घडामोडीमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, येतं लक्षात ना. सोबतच जे काही जहाज आहेत किंवा पाणबुड्या आहेत त्याचं आपण त्याला म्हणूया की अनावरण जे आहे ते झालेलं असतं, बरोबर. त्या नेव्हल फोर्सेस मध्ये दाखल झालेल्या असतात. ठीक आहे ना, जसं की INS कलवरी असेल वगैरे, ह्या ज्या काही पाणबुड्या आहेत ह्या पाणबुड्या या ठिकाणी दाखल झालेल्या असतात, हे लक्षात घ्यायचं. किंवा क्षेपणास्त्रांची चाचणी झालेली असते, हे सुद्धा याच्यामध्ये येत असतं, हे देखील लक्षात घ्या. किंवा युद्ध सराव असतात, हे सुद्धा याच्यामध्ये येत असतं, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर बघा आपण त्याला म्हणूया की अंतरिक्ष घडामोडी. ओके, पण मी याला सायन्स टेक मध्येच गणतो. ओके, अंतरिक्ष घडामोडी. आता याच्या बाबतीत जर विचार जर केला अंतरिक्ष घडामोडीच्या बाबतीत, तर लक्षात घ्या इथं इस्रोने काही सॅटेलाइट्स लॉन्च केले असतील, कोणत्या देशाचे सॅटेलाइट आपण लॉन्च केले असतील. ओके, येते लक्षात ना. आणि त्याच्यातून काही ना काहीतरी खूप मोठा बेनिफिट होत असेल, तर ते सॅटेलाइट काय आहे ते मग ते कोणत्या लॉन्च पॅड वरून लॉन्च करण्यात आलं होतं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला हे क्वेश्चन जे आहेत मित्रांनो विचारले जात असतात अंतरिक्ष घडामोडीमध्ये, हे लक्षात ठेवायचंय. ओके, जसं की आदित्य L1 मोहीम असेल. ओके, तुम्ही चर्चेत ऐकली असेल ही मोहीम, ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला विचारली जाऊ शकते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रमुख नेमणुका. ओके, प्रमुख नेमणुका, निवड म्हटलं तरी चालेल, निवड किंवा नेमणूक. बघा काही महत्वाची पद आहेत, जसं की कॅग आहे, महान्यायवादी आहे, महाधिवक्ता आहे, उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील किंवा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असतील, येते लक्षात ना. ठीक आहे, राज्यपालांची निवड असेल. ओके, किंवा राज्यपाल बदलले गेलेले असतात अशा कंडिशन मध्ये, किंवा असे जे काही महत्वाचे संविधानिक पद असतात किंवा गैरसंविधानिक पद जे आहेत महत्वाचे पद असतात, या पदांवर कोणकोणती व्यक्ती विराजमान झाले यांच्याविषयी प्रश्न विचारले जातात हमखास. व्यक्तिविशेष मध्ये हा कंटेंट जरी मोडत असला तरी सुद्धा निवड किंवा नेमणुका हा घटक तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. म्हणजे आता व्यक्ती, आता आपण जर म्हटलं की निवड वगैरे याच्यामध्ये विचारलं तर बघा तुम्हाला वेगवेगळ्या ज्या काही संस्था असतात. ओके, मग त्या कला क्षेत्राशी निगडीत आहेत, क्रीडा क्षेत्राशी निगडीत आहेत, त्या संस्थेवर कोण अध्यक्ष झालं वगैरे हे सुद्धा विचारतं. साहित्य संमेलन असेल, नाट्य संमेलन असतील, यांचे अध्यक्ष कोण आहेत विचारलं जात असतं. नेमणुका किंवा निवडणुका हे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतरचे आहेत बघा निधन वार्ता. ओके, जे आज आपण सकाळी युट्यूबला पाहिलं ते काय आहे, निधन वार्ता. ओके, निधन वार्ता मित्रांनो, काही महत्वाची व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये काम करत असतात
आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी एवढी उत्तुंग कामगिरी केलेली असते, काहीतरी नवीन इनोव्हेशन त्यांनी केलेलं असतं आणि त्यांच्या जाण्यामुळे त्या क्षेत्रामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली असते. अशा व्यक्तींविषयी निधन वार्तावर प्रश्न विचारला जात असतो. ठीक आहे ना. ओके. बरेच विद्यार्थी मला म्हणतात की सर करंट अफेअरला पेपर वाचला पाहिजे का, न्यूजपेपर वाचावा का. ओके, माझं सरळ सरळ एक म्हणणं आहे की न्यूजपेपर वाचावा, पण किती वेळ वाचावा ह्याला एक लिमिट आहे. म्हणजे मी बरेच विद्यार्थी पाहिले, कोणती तयारी करतो रे बाळा, कंबाईनची तयारी करतो. तू कोणती तयारी करतो रे बाळा, राज्यसेवेची तयारी करतो. बरोबर. आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली म्हणून भाग वेगळा आहे आता पुढचा. बट एमसीक्यू पॅटर्नची ज्यावेळेस तुम्ही तयारी करताय आणि तुम्ही पेपरला जर 2-2 तास देताय न्यूजपेपरवर, पहिली गोष्ट न्यूजपेपर हा जो घटक आहे हा घटक विद्यार्थ्याच्या अनुषंगाने बनवलाय का रे, अजिबात नाही. तो वाचकांच्या अनुषंगाने बनवलेला आहे. बरोबर. हा, त्यातून सगळ्याच न्यूज आपल्याला मिळतील अशाचा भाग नाहीये किंवा परिपूर्ण न्यूज मिळेल अशाचा भाग नाहीये. पण या ठिकाणी तुम्हाला जर का अभ्यास, आपण त्याला म्हणूया की परीक्षाभिमुख माहिती जी आहे ती तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं अवेलेबल आहेत. लक्षात ना, खूप सारे मासिक अवेलेबल आहेत, खूप सारे वार्षिके अवेलेबल आहेत. त्यातून तुम्हाला त्या न्यूज मिळतात आणि त्या तुम्ही कलेक्ट त्याच्यावर वेळ देणं गरजेचं आहे. न्यूजपेपर नक्की वाचा, मी त्याच्या विरोधातला माणूस नाहीये, पण एक 15 मिनिटं त्याला दिले पाहिजे. ओके, काय फ्रंट पेजला काय महत्वाचे न्यूज येतात वगैरे वगैरे. आता राजकीय न्यूज वाचण्यात काही इंटरेस्ट राहिलेला नाहीये. ओके, त्यात काही तेवढं काही असं विशेष काही नाहीये. एक वोटर म्हणून तर आपल्याला फक्त तेवढीच व्हॅल्यू फक्त इलेक्शनच्या दिवशीच, बाकी दुसरं काही नाहीये. सो इतर काही जे न्यूज असतात, समजा जसं की समजा आपण त्याला म्हणूया की मी म्हणेल की संपादकीय पान असतं. ओके, या संपादकीय पानामध्ये काही तुम्हाला वाटलं की वाचावं व्यवस्थित, तर तिथं वाचा, कारण तिथं थोडंसं तटस्थ भूमिका त्यांनी बजावलेली असते. ते थोडंसं इंटरेस्टिंग असतं वाचायला, ते वाचणं गरजेचं आहे. क्रीडा घडामोडीमध्ये थोडंसं पाठीमागच्या पानावर काही सापडलं तर बघा, एक 15-20 मिनिटं तुम्ही न्यूजपेपर चालणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या परत एकदा अभ्यासावर येणं गरजेचं आहे. आणि करंट अफेअरसाठी सेपरेटली 1 तास दररोज द्या. म्हणजे मी अभ्यास कसा करावा या संदर्भात आजच्या लेक्चरच्या शेवटच्या टप्प्यात मी बोलणारच आहे, पण थोडक्यात तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की न्यूजपेपरला एवढा वेळ नाही. एका कार्यकर्त्याने मला न्यूजपेपर मधून सगळ्या न्यूज काढून दिल्या होत्या. एक त्यांनी वही तयार केली होती, म्हणजे त्याची खूप मेहनत होती, पण तो आपण त्याला म्हणूया की ते जे काही सगळं मिस, म्हणजे ते जे स्ट्रेंथ आहे ना त्या पोराची, किंवा असे काही खूप सारे विद्यार्थी आहेत हे एकदम मिसाईल आहेत, पण अनगाइडेड मिसाईल्स आहेत. हे लक्षात घ्या, त्यांना गाईड नाही केलं गेलं, त्यांना फक्त कोणीतरी सांगितलंय की तू न्यूजपेपर वाचवा मग करंट अफेअर चांगलं होतं आणि न्यूजपेपरच्या नोट्स काढा, एवढं कोणीतरी सांगितलेलं असतं. त्या धर्तीवर ते पोरग बिचारा नोट्स काढत बसलो होतं. ते सगळ्या मला नोट्स दाखवल्या. त्याच्या नोट्समध्ये एक विशेष गोष्ट मला सापडली. निधन वार्तेमध्ये त्यांनी अशा छोट्या व्यक्तीच्या निधन, म्हणजे छोट्या म्हणण्याचा अर्थ असे काही निधन वार्ता त्यांनी मांडल्या होत्या की ज्या कधीही आतापर्यंत पेपरला कधी विचारल्या गेल्या नव्हत्या आणि पुढेही विचारल्या जाऊ शकण्याची चान्सेस नव्हते. अशा सुद्धा निधन वार्ता तो बिचारा छान पद्धतीत बसला होता. लक्षात ना. मग तुम्हाला हे म्हणजे बघा ना, आता काही न्यूज, म्हणजे मी म्हणतो की तुम्हाला न्यूजपेपर बघा, त्यातून महत्वाच्या न्यूज आहेत, तुम्ही काय काय सगळंच देत बसणार. 2 ट्रक एकमेकाला धडकल्या, 4 माणसं मेले, हे 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 महत्वाचं नाही ना आपल्याला. आपल्याला महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, आपल्याला महत्वाचं काय की ज्या व्यक्तींमुळे किंवा ज्या घटनांमुळे काही ना काहीतरी खूप मोठे चांगले किंवा वाईट इम्पॅक्ट होऊ शकतात, अशा महत्वाच्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्यासाठी महत्वाच्या असतात. आयोग त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन करतात आणि म्हणून म्हटलं की अनालिसिस खूप गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, निधन वार्ता झाले. आता पुढचा महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कोणता, तर क्रीडा घडामोडी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके, ज्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला जातोय तो म्हणजे कोणता, क्रीडा घडामोडी. एक ऑब्झर्वेशन करा, क्रीडा घडामोडी एक तर तुम्हाला क्रिकेटवर क्वेश्चन विचारेल, दुसरा टेनिसवर विचारेल, तिसरा तुम्हाला ज्या काही महत्वाच्या स्पर्धा आहेत त्याच्यावर विचारेल. म्हणजे कुठल्या, ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा असतात, बरोबर आहे का, जागतिक काही स्तरावरच्या काही स्पर्धा असतात. ओके, किंवा ऍथलेटिक्सच्या काही स्पर्धा आहेत. ओके, कुस्ती संदर्भातल्या स्पर्धा आहेत, रेसलिंगच्या स्पर्धा आहेत, वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा आहेत, लक्षात ना, नेमबाजीच्या स्पर्धा असतील. या घटनांवर प्रश्न विचारले जातात टू द पॉइंट. ओके, ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. कोण पहिलं आलं, त्याच्यामध्ये कोण दुसरं आलं. आता लक्षात ना, राष्ट्रीय आता समजा खेलो इंडिया स्पर्धा असतील, ठीक आहे ना, ह्या तुम्हाला विचारल्या जातात. ठीक आहे ना, जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप आहेत ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, राज्य क्रीडा दिन विशेष असेल किंवा क्रीडाच्या अनुषंगाने काही पुरस्कार असतील ते सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर क्रीडा घडामोडी खूप महत्वाच्या आहेत हे लक्षात घ्या. सांघिक गेम आणि वैयक्तिक गेम या दोन्ही पार्टमध्ये ते विचारलं जात असतं, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, आणि मग IPL वर सुद्धा क्वेश्चन सापडतात. ओके, आता बघा कबड्डी प्रीमियर लीग चालू आहे, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बरं का, हे देखील लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर बघा 11वा जो मुद्दा आहे तो मुद्दा कोणता आहे, तर महत्वाचे पुरस्कार. कोणता रे, महत्वाचे पुरस्कार.
आता पुरस्कारामध्ये मित्रांनो तुम्ही काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, पुरस्कार हा जो घटक आहे, हा घटक तुम्हाला आता काय काय लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक पुरस्कार हा त्याची एक सुरुवात आपण लक्षात ठेवायची, बरोबर ना. तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे प्रमुख काही पुरस्कार, जसं की समजा राष्ट्रीय स्तरावरचे पद्म पुरस्कार लक्षात ठेवायचे, बरोबर. मग पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न पुरस्कार, बरोबर. त्यानंतर बघा साहित्य क्षेत्र लक्षात, क्षेत्रामध्ये डिवाइड करा. मी पुरस्काराला कसं डिवाइड करतो, क्षेत्रामध्ये करतो, की साहित्य क्षेत्राचे पुरस्कार काही महत्वाचे लक्षात ठेवायचे, चित्रपट सृष्टीतले पुरस्कार वेगळे लक्षात ठेवा, आलं लक्षात ना, ठीक आहे. क्रीडा क्षेत्रातले काही पुरस्कार वेगळे लक्षात ठेवा, विज्ञान तंत्रज्ञानातले, पत्रकारितेतले पुरस्कार वेगळे लक्षात ठेवा. म्हणजे असे क्षेत्र विविध निवडा आणि त्यातले काही महत्वाचे पुरस्कार जे आयोग विचारतं ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. आता पुलितझर पुरस्कार जो आहे तो पुरस्कार, त्यानंतर लोकमान्य टिळक यांचा पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आहे, ओके. आता ऑब्विसली लता मंगेशकर पुरस्कार हा कला आणि संगीत क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार असणार आहे, ठीक आहे ना. त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, त्यानंतर बघा ज्ञानपीठ पुरस्कार असेल साहित्यासाठीचा, त्यानंतर पद्म पुरस्कार असतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही पुरस्कार तुम्हाला पाहावे लागतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार केव्हा विचारतात ते लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार विचारत असताना, म्हणजे उदाहरणार्थ नोबेल पुरस्कार केव्हा विचारला जातो, ज्या वेळेस कोणत्या तरी भारतीय व्यक्तीला किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार असतो. तर त्या पुरस्काराविषयी इत्यंभूत माहिती आपण अभ्यासणं गरजेचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ नोबेल पुरस्कार विविध क्षेत्रासाठी दिला जातो, त्यातल्या समजा उदाहरण समजण्यासाठी अर्थशास्त्रामध्ये एखाद्या भारतीय व्यक्तीला पुरस्कार मिळाला तर, किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला तर मात्र आपण ते करणं गरजेचं आहे. रॅमन मॅक्सेसे पुरस्कार आशियातला नोबेल म्हटला जातो. या अनुषंगाने सुद्धा महत्वाची घटना असतात. भारतीयांना किती वेळेस मिळतोय ते बघा, कोणकोणत्या भारतीयांना आतापर्यंत मिळाला, भारतीयांना ह्या वेळेस मिळालाय का, हे तुम्ही ऑब्झर्व करणं गरजेचं असतं. याच्यावर क्वेश्चन विचारला जात असतो. सोबतच मग बघा आपण त्याला म्हणूया की ऑस्कर पुरस्कार आहेत, बरोबर. चित्रपट सृष्टीमधले ऑस्कर पुरस्कार आहेत, ठीक आहे, ते तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर ग्रॅमी पुरस्कार विचारला जाऊ शकतो, संगीत क्षेत्रातला नोबेल म्हटलं जातं किंवा ग्रेट पुरस्कार म्हटलं जातं, संगीतातला ऑस्कर म्हटलं जातं. असे हे सगळे पुरस्कार तुम्हाला हमखास विचारतात बरं का मित्रांनो. त्यामुळे हे थोडक्यात तुम्ही करणं अपेक्षित आहे या ठिकाणी, ओके, ठीक आहे. सो पुरस्कारावर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे थोडक्यात करा, ओके. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा बघा, योजना आणि उपक्रम किंवा पोर्टल. बघा योजना आहे, योजना, उपक्रम, पोर्टल किंवा कार्यक्रम, ओके. या अनुषंगाने ऍप्लिकेशन वगैरे या अनुषंगाने तुम्हाला हमखास क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. सांगायची गरज नाही, सुरुवातीला लेक्चरला तुम्हाला अनालिसिस करून सांगितलंय कसे प्रश्न तुम्हाला डिझाईन होत असतात, हे देखील लक्षात ठेवा, ओके. त्यानंतर बघा ज्या काही मोठमोठ्या परिषदा असतात बघा, ओके, परिषदा असतात बघा, मोठमोठ्या परिषदा आहेत, जसं की समजा G20 परिषद असेल, सार्क परिषद असेल, ठीक आहे ना, क्वाड गटाची संमेलन असतील. अशा अनुषंगाने जे काही मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या परिषदा आहेत या परिषदांवर सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा, ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा दिनविशेष हे विचारतात बरं का, कधीतरी विचारतात, हमखास नाही पण विचारतात कधीतरी. दिनविशेष, ओके, दिनविशेषावर हमखास क्वेश्चन पाहायला मिळतो कधीतरी, ओके. तर दिनविशेष करून जा, ठीक आहे ना. जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा असतो, पुरस्कार विचारला तर दिन कधी असतो विचारू शकतात ना, ओके. तर असे जे काही महत्वाचे पुरस्कार असतात, दिन असतात, दिनविशेष मध्ये तुम्हाला करणं अपेक्षित आहे, हे देखील लक्षात ठेवा. तर चालू घडामोडीमध्ये सर आम्ही कोणते कोणते टॉपिकवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ते हे जे काही मी साधारणतः 14 टॉपिक या ठिकाणी तुम्हाला सांगितले, हे 14 टॉपिक खूप महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ओके. आता तुम्ही काय करायचंय, जसं मी तुम्हाला एक पेपर अनालिसिस करून दाखवला तसंच त्याचप्रमाणे तुम्ही दुसरा देखील पेपर अनालिसिस करायचे किंवा त्याच्या अगोदरचे पेपर सुद्धा तुम्ही अनालिसिस करायचे आहेत, ओके. आणि अनालिसिस करताना बेसिक स्तरावर काय करायचं, वन लाईन बिट किती विचारलेत, लाईन बिट किती विचारलेत, कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारलाय, कसा विचारलाय, सिंपल लेवल आहे का, लॉजिक लावता येऊ शकतं का याच्यावर मला, कारण ते पर्याय तसे डिझाईन होतात ना, ओके. थोडस ह्या नजरेने या चष्म्याने तुम्ही त्याकडे बघणं गरजेचं आहे, म्हणजे आपोआप तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो, ओके. येते लक्षात. आता पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा, सर चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा, ओके, स्टडी कसा करावा, अभ्यास कसा करावा, ओके. आता कसं वाचायचं हे तुम्हाला मी सांगितलं अनालिसिस वरून. आता मी सांगतोय की अभ्यास कसा करायचा. मित्रांनो एक गोष्ट कंपल्सरी सांगतो, दररोज
या ठिकाणी तुम्हाला 1 तास चालू घडामोडीसाठी द्यावाच लागेल, हे तुम्ही लक्षातच ठेवा. हो, हे तेवढीच ठाम गोष्ट आहे. दररोज 1 तास आपल्या बॅचच्या पोरांनी तर द्यायचाच. आणि जर तुम्ही गृहिणी असाल, जर तुम्ही जॉब पर्सन असाल आणि जर तुम्हाला अभ्यासाला वेळ देणं होत नसेल किंवा चालू घडामोडीसाठी वेळ देणं होत नसेल, ओके, किंवा तुम्ही रेग्युलर स्टडी करणारे जरी असाल, तरी सुद्धा आपलं युट्यूबला दररोज सकाळी 9 वाजता एक लेक्चर जे आहे ते बघायचं असतं. ओके, दररोज ते लेक्चर फॉलो करत चला. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठीचा सगळा करंट अफेअर डेटा मी या ठिकाणी क्लिअर करून देईल. दररोज फक्त ते अटेंड करत चालायचं. ओके, येते लक्षात ना. एवढं जरी केलं म्हणजे बघा, आपली मॉर्निंग जी आहे ती या ठिकाणी तुम्ही अशी सुरू करू शकता की करंट अफेअरने सुरुवात झाली, करंट अफेअर पासून अभ्यासाला सुरुवात. आज काय पाहिलं? आज आपण पाहिलं होतं निधन वार्ता पाहिलं, बरोबर. 4 ते 5 महत्वाचे व्यक्ती आज आपण पाहिले. पीसी महानलोबी हे पाहिले आपण. ओके, यस, स्वामीनाथन पाहिले. त्यानंतर आपण पाहिले यस, अजून कोण 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 पाहिलेत आपण आज? आज होते का तुम्ही लेक्चरला? ओके, मिस्टेक झालं. अजून कोण कोण होते? महापात्रा होते, बरोबर. इंग्लिश कवी होते मोठे. ठीक आहे, अजून कोण होते? येस, देव. ओके, त्या खूप मोठ्या आपण त्याला म्हणूया की अभिनेत्री होत्या, त्यांच्याविषयी माहिती पाहिली होती, बरोबर. अजून ठीक आहे, ते लेक्चर नक्की बघा. तर हे सगळे असे जे काही महत्वाचे व्यक्ती, जे निधन झालेले व्यक्ती आहेत, हे आपण पाहत असतो, बरोबर ना. ठीक आहे, सांख्यिकी क्षेत्रातील खूप महत्वाचे व्यक्ती होते, त्यांच्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहिली होती. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बरोबर आहे का? ठीक आहे. सो असे जे काही गोष्टी आहेत त्या आपण पाहिल्या होत्या. म्हणजे एम एस स्वामीनाथन पाहिले. अजून कोण पाहिले? नादो महार्नर, रानकवी ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्याविषयी आपण माहिती पाहिली होती, बरोबर. त्यानंतर जयंता महापात्रा यांच्याविषयी माहिती पाहिली. ठीक आहे ना. त्यानंतर सीमादेव यांच्याविषयी माहिती पाहिली. आणि एक आपण त्याला म्हणूया की सांख्यिकी तज्ञ असलेले कोण होते, तर त्यांचं नाव आहे CR राव. ओके, यांच्याविषयी सुद्धा माहिती पाहिली होती, बरोबर. हे सगळे लोक आपण या ठिकाणी अभ्यासले होते आजच्या सेशन मध्ये. उद्याच्या सेशन मध्ये अजून वेगळ्या मुद्द्यावर आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो अशा अनुषंगाने तुम्हाला दररोज जे आहेत ती न्यूज जे आहे ते आपण कव्हर करणार आहोत, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट टास्क मध्ये आणणं गरजेचं आहे. तुमच्या शेड्यूल मध्ये तुम्हाला 1 तासाचं करंट अफेअर या ठिकाणी आणावंच लागेल. आणि काय वाचायचं, कोणतं बुक वाचावं, खूप महत्वाचा मुद्दा. आपल्याला पहिला महत्वाचा मुद्दा आहे की करंट अफेअर कुठून कुठे विचारलं जाऊ शकतं. आपण 16 जूनचा पेपर अटेम्प्ट करतोय, म्हणजे तुमचा पेपर कधी सेट होतोय? एक साधारणतः महिनाभर अगोदर पेपर सेट होत असतो. म्हणजे तुम्हाला म्हणजे मे मध्ये जर पेपर सेट होतोय, तर तुम्हाला करंट न्यूज कधीचे विचारते? येस, एप्रिल टू एप्रिल किंवा एप्रिल 2024 पासून मागे जायचं 1-1.5 वर्ष. म्हणजे मी म्हणेल की तुम्हाला 2023 हे पूर्ण वर्ष, जानेवारी ते डिसेंबर हे तर करायचंच आहे. प्लस तुम्हाला 2024 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे सगळे महिने तुम्हाला व्यवस्थित करायचे. आणि हे महिने तुम्हाला आता बघा, जानेवारीच्या न्यूज तुम्हाला फेब्रुवारीच्या मासिकात मिळतात, फेब्रुवारीच्या न्यूज तुम्हाला पुढच्या मासिकात मिळतात. म्हणजे आपल्याला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचं मासिक सुद्धा व्यवस्थित वाचावं लागणार आहे. ओके, काय करायचं? 2023 जानेवारी ते डिसेंबर साठी कोणतंही एक इयरबुक, ओके, इयरबुक या ठिकाणी तुम्ही नक्की घेऊ शकता. कोणतंही एक इयरबुक या ठिकाणी तुम्ही नक्की घ्यायचंय. जमेल हे करायला? ओके, कोणतं घ्यावं? तर मी तुम्हाला सांगेल की या ठिकाणी सिम्प्लिफाईडचं पण चांगलं आहे, अभिनवचं पण आहे, आणि परिक्रमाचे जे काही 2 6 आहेत, आता त्यापैकी कोणतंही एक घ्या तुम्ही. ओके, तुम्हाला जे बेस्ट वाटेल ना, तुम्ही ज्यात कम्फर्टेबल असाल ते तुम्ही घेऊ शकता. ओके, सिम्प्लिफाईड घ्या, परिक्रमा घ्या, किंवा सिम्प्लिफाईड किंवा परिक्रमा किंवा अभिनवचं वगैरे आहे, हे सुद्धा बघू शकता. ओके, तिन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही या ठिकाणी रेफर करावं. मासिकांच्या बाबतीत मी तुम्हाला परिक्रमा नक्की सांगेल. ओके, परिक्रमा जी आहे, ओके, पृथ्वी अकॅडमीचे जे काही परिक्रमाचे जे काही मासिक आहेत, हे मासिक तुम्ही ह्या महिन्याचे कंटिन्यू करा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. ओके, ह्या महिन्याचे मासिक तुमच्याकडे असले पाहिजे. आता जानेवारी चाललाय, या महिन्याचे मासिक आलेलं असणार आहे, तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पुढच्या महिन्याचं मासिक देखील तुमच्याकडे असावं. म्हणजे काय होतं की हा सगळा 1.5 वर्षाचा प्रोग्राम तुमच्या हाती लागून जातो. आलं लक्षात? आणि दररोज थोडं थोडं. पहिला टास्क काय की आपल्याला दररोज 1 तास करायचंय. बर, मग आता हे कसं कंप्लीट करायचं हे देखील सांगतो. याच्यामध्ये काय करायचं, दररोज 1 तास करत असताना मी जे तुम्हाला 14 टॉपिक सांगितलेत ना,
ओके, ह्या 14 टॉपिकला काय करायचं, प्रत्येक टॉपिकला तुम्ही 2 ते 3 दिवस द्या बरं. इथे प्रत्येक टॉपिकला 2 दिवस द्या. चला 2 दिवस म्हणजे 2 तास, म्हणजे दररोज 1 तास, असे 2 दिवसाचे 2 तास, बरोबर. असे तुम्ही जर का दिले तर किती तास झाले तुमचे टोटल? 28 तास झाले, बरोबर. म्हणजे किती दिवस झाले बरं तुमचे? दररोज 1 तास, 28 दिवस. महिन्याभरामध्ये वार्षिक होतं का नाही वाचून? महिन्याभरामध्ये तुमचं पूर्ण वर्ष 2023 जे वार्षिक तुम्ही घेतलं मार्केटमधून ते पूर्ण तुम्हाला कंप्लीट होतं. ओके, हे पूर्ण तुम्हाला कंप्लीट केलं जातं, हे लक्षात घ्या. तुम्हाला एकदा बघा, पहिल्या दिवशी राजकीय घडामोडी वाचाल, 1 तासात तुम्ही बऱ्यापैकी सगळ्या घडामोडीतून न्यूज टाका, म्हणजे नजर टाका. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्याच घडामोडीवर रिपीट करायचं, एकदा रिवाइज करायचं. एक कागद घ्या, काय काय पाहिलं होतं. ओके ठीक आहे, ज्ञानपीठ पुरस्कार होता का, बरं काय काय होतं बरं ज्ञानपीठ पुरस्कारात, सुरुवात आठवते, हे आठवतंय, ते आठवतंय, ओके हे आठवत नाही, ओके काय होतं हे. एकदा हे रिकॉलेक्शन परत एकदा होऊ दे. एखादा मुद्दा खूपच मोठा असेल तर अर्धा अर्धा करत वाचा. ओके, अशा प्रकारे ह्या सगळ्या न्यूज तुम्हाला एका महिन्यामध्ये, म्हणजे विचार करा की तुम्ही फेब्रुवारीच्या एंड पर्यंत तुम्ही करंट अफेअरचे सगळं दर वाचन करत असाल दररोज, पण हे दररोज पाहिजे आणि हे दररोज पाहिजे मला. हे जर दररोज नसेल, ज्या दिवशी तुम्ही करंट अफेअरचं वाचन केलं नाही त्या दिवशी समजून घ्यायचं की आपण दिशा भटकलोय, किंवा आपल्यात काहीतरी करंट काय असतं ना, की आपण आजारी पडलो की आपल्याला ताप येतो की नाही. ताप येणं म्हणजे काय, आजार आहे का? अजिबात. ताप येणं हा सिम्पटम आहे की तुम्हाला व्हायरल अटॅक झालाय तुमच्यावर, म्हणून तुमची बॉडी आतून हीट क्रिएट करते त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी, म्हणून तुम्ही तापलेले असा, ताप आलेली असेल, बरोबर बरोबर. हे एक सिम्पटम आहे. तसं ज्या वेळेस तुमचा करंट अफेअरचा अभ्यास होणार नाही ज्या दिवशी, त्या दिवशी समजायचं की आज आपण गडबड केलेली आहे भरपूर. ओके, सो कल से फिर से 1 घंटा करंट अफेअर लेंगे. तर हे जोपर्यंत तुम्ही एवढ्या स्ट्रिक्ट लेवलला जोपर्यंत तुम्ही काम करत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट बिल्डअप होत नाही. कारण मित्रांनो, ही जी स्पर्धा असणार आहे, जे सगळे नवीन विद्यार्थी आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगतो, ही स्पर्धा जरी आपल्यामध्ये असली तरी सुद्धा आपल्याला स्पर्धकांकडे पाहावं लागेल. या स्पर्धेमध्ये तुमचे स्पर्धक कोण आहेत? ज्या स्पर्धेमध्ये ऑलरेडी 3-3, 2-2 वर्षापासून मुलं तयारी करतायत, ज्या स्पर्धेमध्ये ऑलरेडी 4-5 वर्ष झाली पोरं तयारी करतायत, लक्षात ना, जीवाचं रान करून अभ्यास करतायत ते पोरं. लक्षात ना, मागच्या वर्षी कोणाचा ना कोणाचा ह्या वर्षी अटेम्प्ट गेला असेल, 1-2 मार्काने ते नापास झाला असेल, ते काय ताकदीनं पुढे काम करणार विचार करा. दात कोणा अभ्यासाला लागला असेल ते पोरं, बरोबर आहे ना. ही तुमची, हे आपण म्हणूया की हे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत. लक्षात ना, तुमचे प्रतिस्पर्धी हे नाही आहेत की लायब्ररीमध्ये माझ्यापेक्षा जास्त वेळ कोण बसतो. तुम्ही हे समजून घ्या, लायब्ररीमध्ये बसणं ही काही स्पर्धा नाहीये. 4 तास बसला, 5 तास बसला, 6 तास बसला, 8 तास बसला, ही स्पर्धा नका करू. आपापल्या स्पर्धा नाहीये ही स्पर्धा, तुमची तुमच्यामध्ये, तुम्ही तुमच्यात किती ग्रोथ करता हे महत्वाचं आहे. तुमचा एक एक मार्क दररोज बिल्ड होणं गरजेचं आहे. हे तुम्हाला कळणं गरजेचं की आपला मार्क बिल्ड होतोय की नाही होतोय. हे जोपर्यंत होत नाही बाळांनो, तोपर्यंत तुम्ही स्पर्धेत नाही. प्रॅक्टिकली हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. करंट अफेअर साठी नक्की सांगेल, दररोज 1 तास तुम्हाला द्यावाच लागेल. तुम्ही ज्या टायमिंगला तुम्हाला बोर होतं तो टायमिंग करंट अफेअर साठी द्या. पुन्हा सांगतो, म्हणजे हे मी जे बोलतोय ना, हे आम्ही केलेलं आहे. ओके, लायब्ररीमध्ये मला एक सवय होती की मी दुपारी झोपा काढायचो, प्रचंड झोप यायची मला दुपारी, जेवण झालं की झोपायचो. अशी जी सवय ही मोडण्यासाठी एक तर तुम्ही मॅथ रिझनिंग घेणं गरजेचं त्यावेळेस, किंवा तुम्ही करंट अफेअर वाचणं गरजेचं. आणि करंट अफेअर तुम्हाला बोरिंग वाटणार आहे सुरुवातीला, मी 100% सांगतो. ओके, पण जर तुम्हाला एक साधारणतः 7-8 दिवसानंतर जसं करंट अफेअर तुम्हाला ग्रिप यायला लागेल, कळायला लागेल की हा आता बऱ्यापैकी मागचं पण आठवायला लागलंय बरं का. म्हणजे जसं की समजा सोमवार ते शनिवार मी दररोज 1 तास फॉलो केला, आणि रविवारी, सोमवार ते शनिवार मी काय काय वाचलंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे बघा ना, तुम्ही 2 दिवस राजकीय घडामोडी, 2 दिवस आर्थिक घडामोडी आणि 2 दिवस अहवाल निर्देशांक, म्हणजे मला सांगा एका आठवड्यात तुम्ही 3 टॉपिक रीड करताय. रविवारी बसून ह्या 3 टॉपिकवर पुन्हा एकदा रिवाइज करा बरं. ते रिवाइज केल्याच्या नंतर जो कॉन्फिडन्स आणि जे एकदम चेहरा खुलतो ना आपला, ती वेगळीच गोष्ट आहे. कारण आपल्याला कळतं की आता मजा यायला लागली. ते तुम्हाला काही दिवस ते कंटिन्यू करावं लागेल, त्याचा इफेक्ट नंतर पाहायला मिळतो. आलं लक्षात ना. ओके, सुरुवातीला ते बोर वाटणारच आहे, पण तुम्हाला ते दररोज थोडं थोडं केलं ना की आपोआप तुम्हाला लक्षात येईल की हा आता मला समजायला लागलंय, आता मला लक्षात राहायला लागलंय. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, लायब्ररीमध्ये अभ्यास करत असाल किंवा मित्रमैत्रिणींमध्ये अभ्यास करत असाल, स्वतःला शहाणं घोषित करू नका. सिंपल गोष्ट सांगतो, करंट अफेअरचा आज एखादा मुद्दा वाचला, ओके, उदाहरणार्थ नितीन देसाई यांच्या संदर्भात वाचलं, त्यांचं निधन झालं होतं, बरोबर. मग सहज विचारायचं नको, सांग बरं मला नितीन देसाईचं अमुक अमुक असं असं. तुम्ही वाचले म्हणून ते बरं आहे,
त्यांनी जर काही एखादं वेगळं वाचलं असेल, त्यांनी तुम्हाला विचारलं, परत तुम्ही गेले का डाऊन कॉन्फिडन्स मध्ये? दुसऱ्याचाही कॉन्फिडन्स डाऊन करू नका, स्वतःचाही डाऊन होऊ देऊ नका. ओके, जे वाचलंय ते आपल्या प्रती ठेवणे. हा, तुम्हाला लईच इच्छा आहे ना एखाद्याला सांगायची, चहा पिता पिता सांगा ना एखाद्याला की अरे मी आज नितीन देसाई यांच्या संदर्भात वाचलं, त्यांचा 5 एकरामध्ये स्टुडिओ होता बरं का, सॉरी 52 एकरामध्ये त्यांचा स्टुडिओ होता, आणि त्या माणसाने आत्महत्या केली, असं असं झालं, हे झालं ते झालं, आणि त्या माणसाला हे पुरस्कार पण होते. त्या माणसाचा लगान चित्रपट आहे, हम दिल दे चुके सनम चित्रपट त्या माणसाचा आहे, है ना. त्या माणसाने हरिश्चंद्राची फॅक्टरी पण पिक्चर मध्ये कला दिग्दर्शन केलं होतं. अरे ग्रेट माणूस होता. अशी चर्चा करा हवं तर चालेल, पण सांग बरं मला तुला हे माहितीये का, आणि स्वतःला शहाणं काहीतरी घोषित करणं वगैरे हे करणं बंद करा पहिले. ओके, याच्यामुळे आपल्या मित्राचा पण कॉन्फिडन्स डाऊन होत असतो आणि आपल्याला वेगळाच वलय चढत असतो. ठीक आहे ना. तर ह्या दोन्ही गोष्टी दोघांसाठी सुद्धा घातक आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी करू नका, किंवा आसपास जर कुणी करत असेल तर त्याला लवकरात लवकर वाईट टाका. ओके, हे देखील करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला सरळ सांगा की बाबा हे परत विचारू नको, आणि असं विचारायचं असेल तर तू काय माझ्यासोबत चहाला येऊ नको. ओके, क्लिअर सांगा. ओके, सो ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिले. ठीक आहे, आलं लक्षात. करंट अफेअर डेली करा, प्रॉपरली करा, आपोआप तुम्हाला याच्यामध्ये ग्रिप तयार होईल. विचार करा बरं, हा एक आठवडा गेला, हा 3 कंटेंटचा परत बघा, हा दुसरा आठवडा गेला. ओके, या 3 कंटेंटचा परत तिसरा आठवडा गेला, हा 3 कंटेंट चौथा आठवडा, आला 5वा आठवडा. म्हणजे विचार करा ना तुम्ही, 4 आठवड्याचा 1 महिना, 1 महिना 1 आठवडा एक्स्ट्रा. करंट अफेअर्स पूर्ण संपलं तुमचं, पूर्ण वार्षिक तुमचं एंड झालं. काय पाहिजे अजून तुम्हाला? फक्त कन्सिस्टंटली करावं लागतं ते. आणि कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची? आज जर तुम्ही 1 तास केलंय ना, तर हे ठरवायचं की आपण उद्या पण 1 तास करणार. उद्या 1 तास केलं की ठरवायचं परवा पण 1 तास करायचं. असं म्हणायचं नाही यस आता जमायला लागले, मी काल बी केलंय, आज बी केलंय, उद्या तर होणारच. उद्या होत नसतं. ते ठरवायचं की आता उद्या आपलं ते वेळेत बसायचं, ते करायचंय आपल्याला तिथे, सो ते करावं लागेल. अशा प्रकारे थोडंसं कन्सिस्टन्सी वाढवा आणि ह्या गोष्टीला तुम्ही इझी बनवू शकता. हे लक्षात घ्या. कसं इझी बनवायचं कळालं सर्वांना? तर हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ओके, आणि कशा प्रकारे करायचं हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो. सो अशा प्रकारे तुम्हाला दररोज ह्या गोष्टी कराव्या लागतील, किंवा दररोज तुम्ही हे जरी पाहिलं तरी तुम्हाला त्याचा बेनिफिट तर होणारच आहे. ठीक आहे, सो सहज तुम्हाला बोर झालं, आपलं सहज एखादं लेक्चर बघून घ्यायचं, बऱ्यापैकी ते देखील लक्षात राहायला सुरुवात होत असते. आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना थोडंसं मेंदू जो आहे ते मेंदूचे दार जरा उघडे ठेवा. ठीक आहे ना, आणि फक्त आत घेण्यासाठी उघडे ठेवा. ओके, फिल्टर लावून ठेवा त्याला पहिले, काही पण आत नका घेऊ. आलं लक्षात ना. पहिले म्हणजे युट्यूबला हा काय मास्टरचं लेक्चर दिसतंय, काय सांगतंय आज, व्यक्तिविशेष भाग 2 काहीतरी सांगितलंय बाबा, वो काय वाटतंय करा, वाटलं तर स्पीड मध्ये लेक्चर पळवा, चालतंय, पण ते घ्या. तुम्हाला 4 गोष्टी कळाल्या की नाही? आज भले तुम्ही पुरस्कार वाचले असतील, पण निधन वार्ताचे 4 व्यक्ती कळाले की नाही? ओके, डन, चलो. परत ज्यावेळेस निधन वार्ता वाचत असेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हा हे आपण ऐकलेलं एकदा, परत एकदा क्रॉस चेक करून घेऊया. हा तुमचा पोस्चर असला पाहिजे, हा तुमचा ऍटिट्यूड असला पाहिजे अभ्यास करत असताना. ओके, सो या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही काम करणं गरजेचं आहे चालू घडामोडीसाठी, मला असं वाटतं. ओके, सो अभ्यास कसा करावा सांगितलंय, बुक लिस्ट सांगितलीये, आणि महत्वाचे टॉपिक सुद्धा तुम्हाला सांगितले. 2023 या पेपरला तुम्हाला नेमकं काय विचारलं होतं हे देखील आपण अनालिसिस करून पाहिलेलं आहे. मित्रांनो, तुमच्याकडून याचं एकच अपेक्षा करतोय की 2022, 2021, 2020, 2019 वगैरे ह्या सगळ्या पेपरला तुम्हाला काय प्रश्न विचारले होते करंट अफेअरला, किंवा कोणत्या धाटणीने विचारले होते, हे एकदा नक्की बघा, आणि मग करंट अफेअरच्या अभ्यासाला सगळ्यांनी सुरुवात करा. तुम्हाला करंट अफेअरच्या अभ्यासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. ओके, चालेल, ठीक आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारा मला. ओके, समजलं सगळ्यांना? दुसरी महत्वाची, सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा, या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात ठेवायचे काय की या ठिकाणी बघा, ही जी बॅच असणार आहे आपली, ओके, बघा, संयुक्त गट ब गट क ही अनुषंगाने बॅच आहे. ही बॅच बघा 15 तारखेला ही बॅच सुरू झालेली आहे. 15 ते 20 जानेवारी याचे फ्री सेशन्स जे आहेत ते आपल्या ऍप्लिकेशनवर हे फ्री सेशन्स सध्या चालू आहेत. ओके, आणि हे फ्री सेशन सगळ्यांनी अटेंड करायचे आहेत. या दरम्यान तुम्हाला ऍडमिशन सुद्धा करता येणार आहे. या फ्री सेशन बघून जे ऍडमिशन करतील, ओके, त्यांना 1999 मध्ये ही बॅच मिळणार आहे. मुळात ही बॅच 3999 ची आहे, पण आपण ही बॅच 1999 मध्ये देत आहोत. ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, आणि तुम्हाला जर ऍप्लिकेशनची लिंक हवी असेल, ओके, तर तुम्ही मला या नंबरला, किंवा तुम्हाला बॅच संदर्भात इतर माहिती हवी असेल तर तुम्ही मला या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. 9604572804 हा माझा नंबर आहे. या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून सर्व माहिती आहे जी ती मिळवू शकता. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, चालेल, येतं लक्षात? मित्रांनो, काल आपण इतिहासाच्या अनुषंगाने विश्लेषण पाहिलं,
आज आपण चालू घडामोडीच्या अनुषंगाने विश्लेषण पाहिले. उद्या सकाळी ठीक 10 वाजता आपण राज्यघटना या विषयाच्या मूलभूत संकल्पना आणि विश्लेषण पाहणार आहोत, हे लक्षात घ्यायचंय. परवा दिवशी आपण अंकगणित आणि बुद्धिमापनाचं 12 वाजताचं सेशन असणार आहे, हे लक्षात घ्या. सोबतच भूगोल याच्या मूलभूत संकल्पना आणि अभ्यास पद्धतीचं सेशन दुपारी 12 वाजता असेल आणि त्यानंतर शनिवारी अर्थव्यवस्थेचं सेशन असणार आहे सकाळी 10 वाजता. हे देखील लक्षात ठेवायचंय. हा टाइम टेबल फॉलो होत आहे आणि या अनुषंगाने तुम्हाला काम करायचं आहे, हे देखील लक्षात ठेवा. ओके, चालेल, येतं लक्षात. सो ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची असेल त्यांनी मला या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅच जॉईन करायची आहे. ओके, यस सर, या बॅच मध्ये पण करंट अफेअरचा क्लास होईल ना? हो, करंट अफेअर आपण ओपन टू ऑल तर सगळ्यांना देत आहोतच, पण करंट अफेअरचा या बॅच मध्ये सुद्धा क्लास, म्हणजे या बॅच मध्ये सुद्धा करंट अफेअर जे आहे ते आपण पूर्ण करणार आहोत, हे लक्षात घ्या. ओके, ह्या बॅच मध्ये करंट अफेअरची पूर्ण सेशन होणार आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यामुळे कसली काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, चलो थांबायचं आपण या ठिकाणी. ओके, उद्या पुन्हा भेटूया 10 वाजता. ऍप्लिकेशनवर सगळ्यांनी भेटायचंय. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच.